नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 7 जुलैच्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही लेक्चरला लाईक करत नसाल, सबस्क्राईब केले नसाल चॅनलला तर ते करा, म्हणजे निश्चितच तुम्हाला लेक्चरची डेली नोटिफिकेशन मिळत जाईल. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आजच्या सेशनचा आहे. जुलै 2025 मध्ये इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला आशियाई आणि भारतीय कसोटी कर्णधार कोण बनला आहे? तर जुलै 2025 मध्ये इंग्लंडमध्ये द्विशतक झळकवणारा पहिला आशियाई आणि भारतीय कसोटी कर्णधार बनलेला आहे शुभमन गिल. तर शुभमन गिलने इंग्लंडच्या विरोधात जी काही दुसरी टेस्ट मॅच होती तर त्यामध्ये जवळपास 269 धावांची आपण म्हणूया 269 धावा ज्या आहेत तर त्या केलेल्या आहे. आपण त्याला पारी म्हणतो, त्याला काय म्हटलं जाईल तर 269 धावांची इनिंग जी आहे तर ती त्याने खेळलेली आहे आणि असं करणारा तो पहिला आशियाई कर्णधार बनलेला आहे. एशियन टीम्समध्ये अजून ही कामगिरी इंग्लंडच्या विरोधात मात्र कोणी केलेली नाहीये. इंग्लंडच्या विरोधात कोणत्याही कर्णधाराने द्विशतक जे आहे ते झळकवलेलं नाहीये. आपण जर बघितलं 250+ रन 200+ रन हे फक्त शुभमन गिलनेच केलेले आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्या टेस्टमध्ये ही याने कामगिरी केली, पण आपल्याला इंग्लंड विरुद्ध ही कामगिरी करणारा तो पहिला आशियाई कर्णधार आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता क्रीडाविषयक प्रश्न होतात, सगळ्या क्रीडाविषयक संस्था बघूया किंवा क्रीडाविषयक जे काही महत्त्वाच्या अपडेट घडामोडी ज्या आहेत तर त्या बघूया. संस्थाने अपडेट इंडियन सुपर लीग जी आहे 2024-25 ती मोहन बागान सुपर जायंट्सने जिंकलेली आहे. उपविजेता बेंगळुरू FC राहिलेला आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली, न्यूझीलंड उपविजेता राहिला. 6वे आशियाई महिला कबड्डी विजेतेपद भारताने जिंकले, इराण उपविजेता राहिला. खो खोचा जे काही विश्वचषक होता तर तो भारताने पुरुषांमध्ये महिलांमध्ये सुद्धा जिंकलेला आहे. इथं त्याबाबत नाहीये, पण खो खो विश्वचषक जो आहे तो पुरुष आणि महिलांमध्ये भारताने जिंकलेला आहे. त्याचबरोबर योगाच विषयी जो विश्वचषक आयोजित करण्यात आला होता तो सुद्धा भारताने जिंकलेला आहे. म्हणजे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, खो खो विश्वचषक, आशियाई महिला कबड्डी विजेतेपद, कबड्डीचा विश्वचषक हे भारताने जिंकलेले आहे. जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप जी आहे ती प्रणव व्यंकटेशने जिंकलेली आहे. चिली ओपन दुहेरी स्पर्धेमध्ये ऋत्विक बोलापल्ली हा भारताचा खेळाडू आणि निकोलस वेरियन या दोघांनी ही चिली ओपन दुहेरी स्पर्धा जी आहे टेनिसची स्पर्धा जिंकलेली आहे. बेंगळुरू ओपन टेनिसची स्पर्धा जी आहे ती भारताचा खेळाडू अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रे हो या दोन खेळाडूंनी मिळून ही स्पर्धा जिंकलेली आहे. रणजी करंडक 2024-25 जिंकलेला आहे विदर्भाने. तिसरी साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशनची महिला चॅम्पियनशिप जिंकलेली आहे भारताने. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 जिंकलेली आहे कर्नाटकने. टाटा स्टील्स मास्टर्स 2025 बुद्धिबळ विजेतेपद जिंकलेले आहे आर प्रज्ञा नंदाने. पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित होणारी पहिले भारतीय कोण बनला आहे? तर हॉलिवूडमध्ये वॉक ऑफ फेम अंतर्गत एक स्टार दिलं जातं, म्हणजे तुम्ही जे काही चित्रपट क्षेत्रामध्ये जे काही काम करतात तर त्यासाठी हे स्टार दिलं जातं. या स्टारवर लिहिलेलं असतं हॉलिवूड वॉक ऑफ फेम. म्हणजे आपण जर बघितलं तर एक विशिष्ट ठिकाणी तिथे हे स्टार त्या आपण जर बघितलं तर अभिनेता अभिनेत्रीच्या नावाने ते स्टार्स लावले जातात. ते मोठं पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा विकसित करण्यात आलेलं आहे अमेरिकेमध्ये. तर हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित होणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर दीपिका पदुकोणला हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवा, आपण जर बघितलं तर हॉलिवूड वॉक ऑफ फेम हे कॅलिफोर्नियामधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी खूप सारे पर्यटक इथं भेट देतात आणि असा स्टार मिळवणारी दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय इथं काय बनलेली आहे तर आपण म्हणूया ऍक्ट्रेस जी आहे तर ती बनलेली आहे, किंवा एकूणच पहिली भारतीय कलाकार बनलेली आहे. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबीच्या कार्यकारी संचालकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, सेबी जी आहे ती शेअर मार्केट जे असतं मित्रांनो, शेअर मार्केट, या शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवणारी संस्था आहे सेबी. मग आता आपण जर इथे बघितलं तर सेबीची स्थापना कधी करण्यात आली होती? 1988 ला स्थापना करण्यात आली होती आणि हिला 1992 मध्ये वैधानिक दर्जा जो आहे तो देण्यात आला होता. म्हणजे कायदा करून तिला मान्यता जी आहे ती ऑफिशियली 1992 मध्ये देण्यात आली होती. मग सेबीचे अध्यक्ष जे आहे ते कोण आहे? तर तुहिन कांत पांडे. तुहिन कांत पांडे जे आहे ते सेबीचे अध्यक्ष आहे. मग आता सेबीचे कार्यकारी संचालक कोण बनलेले आहे? सुनील जयवंत कदम हे सेबीचे कार्यकारी संचालक बनले आहे, लक्षात ठेवा.
पुढे जाऊया मित्रांनो, तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यालाच म्हटलं तर सेबी. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988 ची आहे. तिला वैधानिक दर्जा जो आहे तर तो 30 जानेवारी 1992 रोजी मिळालेला आहे. सेबीचा कायदा जो आहे तर तो 1992 मध्येच करण्यात आला होता. मुंबई महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे. अध्यक्ष आहे तुहिनकांत पांडे. आणि आपण जर बघितलं पहिले अध्यक्ष जे आहे, पहिले अध्यक्ष कोण होते, तर पहिले अध्यक्ष होते मित्रांनो डॉक्टर S.A. दवे. पुढे जाऊया, चौथा प्रश्न. सेल स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेडने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यालय कुठे उघडले आहे? तर सेलने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यालय जे आहे ते दुबईमध्ये ओपन केलं आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया, सेलचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितला, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. मग आपण जर बघितलं दुबईमध्ये याचं जे काही आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यालय जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे. तर सेलची जागतिक उपस्थिती मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची पोहोच वाढवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण धोरणाचा भाग आहे. सेल जी आहे ती ऑलरेडी मित्रांनो महारत्न कंपनी आहे, महारत्न कंपनी आहे. बघा, पाचवा प्रश्न. जुलै 2025 मध्ये भारतीय नौदलाने कोणत्या स्टेल्थ फ्रिगेटचा अधिकृतपणे त्यांच्या ताफ्यात समावेश केलेला आहे? तर जुलै 2025 मध्ये INS उदयगिरी नावाचे जे काही जहाज आहे, फ्रिगेट आहे, तर त्याचा भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात समावेश केलेला आहे. तर हे जे काही जहाज आहे मित्रांनो, तर हे आपण प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवत आहोत. प्रोजेक्ट 17A अंतर्गत अशी 7 जहाज जी आहे तर ती विकसित करण्यात येत आहे. मग आता INS उदयगिरी जे आहे हे प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवण्यात आलेलं दुसरं जहाज आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवण्यात आलेलं पहिलं जहाज कोणतं आहे, तर ते आहे INS निलगिरी. तर INS निलगिरी पहिलं जहाज होतं जे आपल्या नौदलात सामील झालेलं आहे. दुसरं जहाज आहे INS उदयगिरी. आता प्रोजेक्ट 17A अंतर्गत ही जहाज कोण बनवत आहे, तर माझगाव डॉक लिमिटेड ही जहाज जी आहे तर बनवत आहे, लक्षात ठेवा. यामुळे भारतीय नौदलाचं काय वाढत आहे, तर सामर्थ्य वाढत आहे. तर INS उदयगिरी दुसरं जहाज आहे भारतीय नौदलात सामील होणार, जे जुलै 2025 मध्ये भारतीय नौदलामध्ये सामील झालेलं आहे. तर मुंबई स्थित माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने हे जहाज बनवलेलं आहे. बाकी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. पुढे जाऊया, जून 2025 मध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुठे केलं? तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग महानगरपालिका, नगरपालिका यांचा समावेश होताना आपल्याला बघायला मिळतो. मग या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुग्राम हरियाणामध्ये केलेलं आहे. बघा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा देण्यात आला होता, तर 74वे घटनादुरुस्तीनुसार त्यांना घटनात्मक दर्जा जो आहे तो देण्यात आला होता. बघा, आपण जर बघितलं तर हरियाणामध्ये गुरुग्राम मध्ये मानेसर या ठिकाणी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित पहिली राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हा प्रश्न आपल्याला करंटमध्ये, पॉलिटीमध्ये विचारला जाऊ शकतो, दोन्ही सब्जेक्टमध्ये येऊ शकतो. या परिषदेचा उद्देश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शहरी स्थानिक संस्थांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणून शहरी प्रशासनात सुधारणा, पारदर्शकता आणि समन्वयाला प्रोत्साहन देणे. जसं की इंदोरची महानगरपालिका खूप चांगलं काम करत आहे, मग तिने राबवलेले जे प्रोजेक्ट आहेत इतर महानगरपालिका सुद्धा राबवू शकतात. अशा प्रकारे इतर महानगरपालिका सुद्धा आपल्या परिसरामध्ये बदल घडवून आणू शकतात. तर यासाठी आपण हा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. मग आपण जर बघितलं तर याची थीम काय होती, रोल ऑफ अर्बन लोकल बॉडीज इन स्ट्रेंथनिंग कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी अँड नेशन बिल्डिंग, अशी या वर्षीची थीम होती. म्हणजे पहिलीच परिषद होती, पहिलीच परिषदेची थीम लक्षात ठेवा. बघा, आज आपण सेलिब्रेट करत आहोत आपला अभ्यासमित्राचा 6वा संकल्प दिवस. आज अभ्यासमित्राच्या स्थापनेला 7 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या निमित्ताने आपल्या सगळ्या बॅचेसवर 30% डिस्काउंट उपलब्ध आहे. हे डिस्काउंट आज रात्री 12 वाजेपर्यंतच उपलब्ध असणार आहे. या डिस्काउंटचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आतापर्यंत सगळ्यात मोठं डिस्काउंट आपण आपल्या ॲप्लिकेशनवर सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जी फी 10,000 रुपये आहे आणि ऑलरेडी आपण 40% डिस्काउंटनुसार या बॅचची फी तुम्हाला ही बॅच 5,999 मध्ये मिळेल. हे कुपन कोड वगैरे अप्लाय केले तर तुम्हाला अजून ही बॅच जी आहे ती 6,000 ऐवजी आता ही 4,300 समथिंग रुपयामध्येच बघायला मिळेल. म्हणजे आतापर्यंत सगळ्यात मोठं डिस्काउंट हे एका दिवसासाठी आहे. आजच तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे.
राज्यसेवे कंबाईनची फाउंडेशन बॅच 6,000 रुपयाची आहे. ती जर बघितली तर आता सध्या 4,000 रुपयामध्ये ती तुम्ही परचेस करू शकता, कारण त्यावर सुद्धा डिस्काउंट उपलब्ध आहे. पण कुपन कोडचा वापर केला, आता मी देतो तुम्हाला, तर ते कुपन कोड तुम्ही अप्लाय केलं की ही 3,999 फी कमी होऊन डायरेक्ट तुम्हाला 2800 समथिंग फी पे करावी लागणार आहे. तर प्रत्येक बॅचेसवर हे डिस्काउंट असणार आहे. आपण सुरू केलेल्या प्रत्येक बॅच, जसं की कंबाईन पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, राज्यसेवेची फाउंडेशन बॅच, ज्यामध्ये तुम्हाला या बॅच व्यतिरिक्त 5 कोर्सेस फ्रीमध्ये मिळतात. 21,000 PYQ नोट्स, टेस्ट सिरीज, स्टेट बोर्ड बॅच, NCERT बॅच. कंबाईन फाउंडेशन बॅचमध्ये NCERT बॅच वगळता तुम्हाला सगळ्या बॅचेस मिळत आहे, ज्या राज्यसेवा फाउंडेशन बॅचमध्ये मिळत आहे. तर बघा मित्रांनो, इथे 21,000 PYQ ची देखील आपण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. आपला सेपरेट नोट्स पॅक पण आहे. हे डिस्काउंटचा लाभ कसा मिळवायचा, तर सर्वप्रथम सर्वांनी आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जी बॅच जॉईन करायची त्या बॅचवर सर्वप्रथम क्लिक करा. फॉर एक्झाम्पल राज्यसेवेची जी फाउंडेशन बॅच आहे त्यावर तुम्ही क्लिक केलं, हिची फी सध्या 5,999 रुपये तुम्हाला बघायला मिळेल. मग आता तुम्ही ऍप्लिकेशनवर गेले, ती फी जी तुम्हाला दिसत आहे 5,999, तर त्या बॅचवर तुम्ही क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बॅचची वैशिष्ट्ये तुम्हाला दिसतील. वैशिष्ट्याच्या खाली आलात, हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल, यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तिथं CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड जे आहे तर ते टाकायचं आणि अप्लाय करायचं. अप्लाय जसं कराल तसं 30% डिस्काउंट फ्लॅट तुम्हाला मिळेल आणि या बॅचची फी खूप कमी होऊन जाईल. अगदी तुम्हाला कमी फीजमध्ये ही बॅच जी आहे ती आजच्या दिवस जॉईन करता येणार आहे 12 वाजेपर्यंत. हा नोट्स पॅक सुद्धा तुम्ही त्याच प्रकारे विकत घेऊ शकता. पुढे जाऊया 7वा प्रश्न. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी सी फ्लड या एकात्मिक पूर अंदाज प्रणालीचं उद्घाटन कुठे केलं? तर सी फ्लड या एकात्मिक पूर अंदाज प्रणालीचं उद्घाटन जे आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे. सी फ्लड प्रणाली काय करते, तर जे काही संभाव्य पुराचा धोका जो आहे तर तो अगोदरच आपल्याला कळवते. म्हणजे जे काही सुनामी वगैरे जे असणार तर त्याविषयक माहिती जी आहे ती अगोदरच आपल्याला मिळून जाणार आहे. तर ही एक आधुनिक प्रणाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह डेटा, रिअल टाइम आपण जर बघितलं डेटाच्या आधारावर ही काम करते. पुराची अचूक आणि वेळेवर सूचना देण्याचं इथं काम आहे, ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेचं नुकसान कमी करता येईल. तर इतर पुरांची, नद्याच्या पुरांची सुद्धा माहिती जी आहे तर ही प्रणाली अंतर्गत दिली जाते. ही प्रणाली केंद्रीय जल आयोग जो पुण्यामध्ये आहे आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग SEDAC जे पुण्यामध्ये आहे यांनी संयुक्तपणे ही प्रणाली जी आहे तर ती विकसित केलेली आहे. सी फ्लड आपण जर बघितलं तर अतिशय महत्त्वाचं पाऊल इथं सरकारने घेतलेलं आहे, म्हणजे यामुळे खूप सारे लोकांचे प्राण सुद्धा वाचणार आहे. पुढे जाऊया 8वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बेकायदेशीर ड्रग्स तस्करी विरुद्ध कोणता आंतरराष्ट्रीय समन्वयित ऑपरेशन सुरू केले आहे? तर जुलै 2025 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत ड्रग्स तस्करी विरोधात एक ऑपरेशन सुरू केले आहे, ऑपरेशन मेडमॅक्स. ऑपरेशन मेडमॅक्स जे आहे मित्रांनो, तर या अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर इंटरनेट आणि डार्क नेटद्वारे जे काही ड्रग्स विकले जातात तर त्यावर रोख घालण्याचा प्रयत्न जो आहे तो भारत सरकारचा आहे. या ऑपरेशनमध्ये अनेक देशांच्या एजन्सी सहकार्य आपल्याला करणार आहे. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कुणाची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे किंवा पुन्हा निवड झालेली आहे? तर सुधांशु मित्तल जे आहे मित्रांनो ते खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे पुन्हा अध्यक्ष बनले आहे. म्हणजे पहिले अध्यक्ष हेच होते, यांची पुन्हा निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. या बैठकीत भाजपचे माजी खासदार जे आहे सुधांशु मित्तल जे आहे ते अध्यक्ष बनलेले आहे आणि उपकार सिंग वर्क हे नवे सरचिटणीस बनलेले आहे. तर उपकार सिंग वर्क जे आहे विर्क जे आहे तर ते नवीन सरचिटणीस आणि सुधांशु मित्तल खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1955 मध्ये करण्यात आलेली आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. अध्यक्ष सुधांशु मित्तल, सरचिटणीस उपकार सिंह विर्क. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर 10वा क्वेश्चन आहे. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन 3 जुलैला सेलिब्रेट केला जातो. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं प्लास्टिकच्या पिशव्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात आणि त्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी हा 3 जुलै दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. याची थीम आहे नो प्लास्टिक सपोर्ट नेचर.
11वा क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे? तर तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता रशियाने दिलेली आहे. तर तालिबानला आजपर्यंत कोणीच अधिकृतपणे मान्यता दिलेली नाहीये. आपण जर बघितलं तर तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानवर कंट्रोल मिळवलं तर तेव्हापासून तालिबानला कुणीच आपण म्हणूया रिकॉग्निशन जे आहे ते दिलं नव्हतं, रशियाने दिलेलं आहे. तर तालिबान सरकारला अधिकृतपणे रशियाने मान्यता दिली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जर बघितलं तर रशिया काय करतोय, तर अफगाणिस्तान सोबत आपले जे काही संबंध आहे ते दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढचा क्वेश्चन, भारतातील पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या कंपनीच्या भागीदारीत बांधले जात आहे? तर बघा मित्रांनो, भारत आणि नॉर्वे दोघं मिळून काय करत आहे, तर ध्रुवीय संशोधन जहाज जे आहे तर ते बांधत आहे. हे भारताचं पहिलं स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज असणार आहे, ज्यामध्ये भारतीय कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स जी बंगालमध्ये कोलकात्यामध्ये स्थित आहे, आणि नॉर्वेची कंपनी आहे कोग्सबर्ग. तर या दोन कंपन्या मिळून हे जहाज तयार करत आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, सेबीचे सध्याचे अध्यक्ष कोण हे तुम्हाला सांगायचे, INS उदयगिरीचा प्रोजेक्ट काय आहे हे तुम्हाला सांगायचे, प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाची थीम काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 जुलै रोजीचं करंट अफेअर जे आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो आपण यापूर्वी देखील बघितलेला आहे आणि पुन्हा आपण बघतोय, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आता प्रश्न काय ते बघूया. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे तर ती टोटल किती आहे? 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, जे आपल्याला कधीपर्यंत कंप्लीट करायचे आहे. तर ही ध्येय जी आहे ती 2016 पासून 2030 या कालखंडामध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहे. म्हणजे ही सगळ्या देशांना लागू आहे का? तर होय, सर्व देशांना ही लागू आहे. यांना शाश्वत विकास ध्येय म्हटलं जातं. यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर यांनी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सची जागा घेतलेली आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किती होते? तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स 8 होते. ते सर्व देशांना लागू होते का? तर नाही, ते फक्त विकसनशील देशांना लागू होते. तर इथं लक्षात ठेवायचं आहे. मग हे जे काही 17 गोल्स आहेत त्याबाबत कोणता देश कशी कामगिरी करतो याबाबतचा हा निर्देशांक आहे संयुक्त राष्ट्राचा शाश्वत विकास ध्येय निर्देशांक 2025. यामध्ये भारत 99व्या क्रमांकावर आहे. भारत फर्स्ट टाइम, पहिल्यांदाच 100च्या आत भारत आलेला आहे. अतिशय महत्वाची न्यूज आहे इथं. बघा, ही जी काही 17 ध्येय आहे ती कोणकोणती आहे हे मी तुम्हाला दाखवतो. नो पॉवर्टी, झिरो हंगर झाली 2, गुड हेल्थ अँड वेलबिंग 3, क्वालिटी एज्युकेशन 4. जे इम्पॉर्टंट आहे मी त्यांना स्टार मार्क सुद्धा करून ठेवतो. नो पॉवर्टीवर क्वेश्चन विचारला जातो, झिरो हंगरवर विचारला जातो, क्वालिटी एज्युकेशनवर विचारला जातो. जेंडर इक्वेलिटी महत्वाचं आहे 5वं. क्लीन वॉटर सॅनिटायझेशन महत्वाचं आहे. अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ 8वं. इथं SDG आहे. इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर 3I हे सुद्धा महत्वाचं आहे. रिड्यूस इनइक्वेलिटी, असमानता दूर करणे मोस्ट इम्पॉर्टंट 10वं. त्यानंतर सस्टेनेबल सिटीज म्हणजे शाश्वत शहर अँड कम्युनिटीज 11वं ध्येय आहे. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन 12वं ध्येय आहे. क्लायमेट ॲक्शन मोस्ट इम्पॉर्टंट 13वं. हवामान कृती 14वं. पाण्याखालील जीवन 15वं. जमिनीवरील जीवन, तर हे 3 आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन 16वं ध्येय आहे. आणि 17वं आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. तर या 17 आपण जर बघितलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बाबत जो देश व्यवस्थित कामगिरी करेल तर त्याला इथं रँकिंग जे आहे ते दिलं जातं. मग 167 देशांमध्ये भारत जो आहे तो 99व्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. तर संयुक्त राष्ट्राचा जो काही शाश्वत विकास उपाय नेटवर्क जे आहे तर त्यांच्या माध्यमातून हा निर्देशांक जो आहे तो दिला जातो. तर युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क असा याचा फुल फॉर्म आहे. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांच्या माध्यमातून हा अहवाल दिला जातो. आता हा एकूणातील कितवा अहवाल होता? तर 10वा अहवाल होता. एकूणातील आवृत्ती काय आहे? तर याची आवृत्ती आहे 10वी आवृत्ती. हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. यामध्ये कोणकोणते ध्येय येतात ते मी 17 तुम्हाला सांगितलेले आहे. पुढे जाऊया. महत्वाचे निर्देशांक, त्यामध्ये भारताचं स्थान बघूया आपण. जागतिक लिंगभेद निर्देशांक
भारताचं स्थान 131. आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स भारताचं स्थान 118. 2025 मधले हे निर्देशांक आहे. फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक भारताचं स्थान आहे पहिलं. नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक कुणामार्फत देण्यात येतो? ही संस्था खूप महत्वाची आहे. प्रेस स्वातंत्र्याविषयीची रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था आहे. प्रमुख बंदरामध्ये कार्गो हाताळणीमध्ये ओडिशाचं पाराद्वीप बंदर 1 नंबरला आहे. जागतिक भविष्यातील कौशल्य निर्देशांक भारत 25व्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक भारत 14व्या क्रमांकावर आहे. बुर्किना फासो पहिल्या क्रमांकावर आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स भारत 4थ्या क्रमांकावर आहे. US पहिल्या क्रमांकावर आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक भारत 96व्या क्रमांक आणि डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे. मुक्त भाषण निर्देशांक फ्री स्पीच इंडेक्स मध्ये भारत 24वा आणि नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. आणि भारतीय रेल्वे स्थानक आणि रेल्वेच्या इमारतीवर सोलार बसवण्यामध्ये राजस्थान राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. बघा, वस्तू आणि सेवा कर दिन 2025 कधी साजरा केला जातो? तो वस्तू आणि सेवा कर दिन जो आहे तो 1 जुलैला सेलिब्रेट केला जातो. वस्तू आणि सेवा कर म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GST आपण त्याला म्हणतो. GST हा अत्यंत महत्वाचा कर आहे मित्रांनो. आपण जर बघितलं GST विषयी काही गोष्टी सांगतो. GST ची 1 जुलै तारीख का आपण इथे घेतलेली आहे GST दिन सेलिब्रेट करण्यासाठी? कारण 1 जुलै 2017ला GST जो आहे तो भारतामध्ये लागू करण्यात आला होता. खऱ्या अर्थाने हा पूर्ण भारतामध्ये 7 जुलै 2017 पासून लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे काल त्याला जवळपास आपण जर बघितलं तर 8 वर्ष कंप्लीट झालेला आहे. तर 7 जुलैमध्ये हा जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आला होता आणि 1 जुलैला जम्मू काश्मीर वगळता बाकी राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता GST. GST विषयक जर तुम्हाला समिती विचारलं तर केळकर समिती लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर GST हा कोणत्या स्वरूपाचा कर आहे? तर हा अप्रत्यक्ष कर आहे. हा कसा? इनडायरेक्ट टॅक्स. GST सगळ्यात जास्त कलेक्शन कोणत्या राज्यातून येतं? तर GST सगळ्यात जास्त कलेक्शन आपल्या महाराष्ट्र राज्यामधून येतं. एवढी इन्फॉर्मेशन असू द्या. पुढे जाऊया आता. GST दिन 1 जुलैला साजरा करण्यात येतो. तर GSTचा जो स्थापना दिवस आहे, GST हा कर काय हा लोकांमध्ये याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. GST दिन पहिल्या वर्धापन दिनी साजरा करण्यात आला होता 1 जुलै 2018ला. यावर्षी थीम आहे GST सिम्प्लिफाईंग टॅक्स एम्पॉवरिंग सिटीजन्स. पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, जुलै 2015 मध्ये कोणत्या संस्थेने भारतातील पहिला स्वदेशी फोटोनिक रडार विकसित केलेला आहे? तर रडार काय करत असतं मित्रांनो? रडार कोणत्याही विमानामध्ये किंवा कोणत्याही संरक्षण विषयक ठिकाणी आपल्याला रडार बघायला मिळतं. ते रडार काय करतं? तर समोरून येणारी, वरून येणारी, हवेतून येणारी, सगळ्या मार्गाने येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते डिटेक्ट करण्याचं काम करत असतं. त्या गोष्टी डिटेक्ट करण्याचं काम करत असतं. मिसाईल येतं त्याला डिटेक्ट करणं. तर रडार जे आहे तर ते मोस्टली रेडिओ लहरींचा वापर करत असतो. कोणत्या लहरी? रेडिओ लहरी. पण आपण पारंपरिक रेडिओ लहरींचं जे काही रडार आहे तर त्या रेडिओ लहरींचा रडार जे आहे तर ते आपण विकसित केलेलं नाही. आपण इथं प्रकाश लहरींचा वापर करून रडार इथं काम करणारे असं रडार आपण विकसित केलेलं आहे. म्हणजे मला म्हणायचा अर्थ काय आहे? तर रडार कसं काम करतं? सिंपल समजून घ्या. आपल्याकडे एखादी गोष्ट येते तर रडार काय करतं? रेडिओ लहरी सोडतं, त्या वस्तूवर त्या लहरींचा मारा होतो आणि ते परत येऊन आपल्याला कळतं की एखादी गोष्ट कुठून किती स्पीडने आपल्याकडे येत आहे. सेम आता तिथं रेडिओ लहरीच्या ऐवजी फोटोनिक वेव्ह जे आहे, प्रकाश लहरी जे आहे तर त्यांचा वापर करून इथं हे रडार जे आहे ते सर्व गोष्टी डिटेक्ट करणारे. मग अशा प्रकारचं देशातील पहिलं स्वदेशी फोटोनिक रडार जे आहे तर ते DRDO ने विकसित केलेलं आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, इस्रो जी आहे ती सगळे सॅटेलाइट आपल्या अवकाशामध्ये सोडत असते. HAL जे आहे तर यांनी तेजस विमान बनवलेलं आहे. जे तेजस आहे तर ते HAL ने बनवलेलं आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. पुढे जाऊया. आता मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं. इथं हे जे काही स्लाइडवर दिलेलं आहे ते मी तुम्हाला आत्ता जस्ट एक्सप्लेन केलेलं आहे की हे जे रडार आहे ते स्वदेशी आहे. पारंपरिक रेडिओ लहरी ऐवजी प्रकाश लहरींचाही वापर करतं. हे रडार जे आहे ते अल्ट्रा हाय रिझोल्युशन, स्टेल्थ डिटेक्शन आणि इलेक्ट्रॉनिक जामिंग पासून प्रतिशक्ती
असलेलं हे रडार आहे, म्हणजे याला जाम करणं जे आहे तर ते मुश्किल आहे. आता आपल्याला जर शत्रूवर हल्ला करायचा असेल तर आपण शत्रूचा रडार जाम करून हल्ला करू शकतो. म्हणजे शत्रूचं रडार एकदा जाम झालं की शत्रूला कळणारच नाही की आपण कुठून मारा करतोय. त्यामुळे हे रडार जे आहे ते लवकर जाम सुद्धा होणार नाहीये. लक्षात ठेवा, भारताचं पहिलं फोटोनिक रडार जे आहे ते DRDOने बनवलेलं आहे. आणि हे रडार काय असतं हे आपण सगळ्या अँगलने व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. जुलै 2025 मध्ये माउंट एल्ब्रुसवर चढाई करून जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक कोण बनला आहे? तर बघा मित्रांनो, माउंट एल्ब्रुसवर चढाई करून जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक बनलेला आहे तेगबीर सिंह. आपण जर बघितलं पंजाबचा हा जो मुलगा आहे हा 6 वर्ष आणि 9 महिन्यांचा आहे फक्त, म्हणजे याचं वय 7 वर्ष सुद्धा कंप्लीट झालेलं नाहीये. मग आपण जर बघितलं तर याने काय केलेलं आहे, तर युरोपमधील सर्वोच्च शिखर जे आहे माउंट एल्ब्रुस, तर यावर त्याने चढाई केलेली आहे. माउंट एल्ब्रुस जे आहे तर रशियामध्ये आहे मित्रांनो. त्याची उंची जी आहे ती 5642 मीटर आहे. 5642 मीटर एवढी त्याची हाईट आहे. जगातील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, तर माउंट एव्हरेस्ट, ज्याची हाईट आहे 8848 मीटर. आपल्या देशातील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, तर माउंट K2, जे सध्या POK मध्ये आहे. त्याची हाईट आहे 8611 मीटर. पुढे जाऊया चला. जुलै 2025 मध्ये मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवणारा पहिला अमेझॉन प्रादेशिक देश कोणता बनला आहे? तर मलेरिया मुक्त होण्याचं प्रमाणपत्र मिळवणारा अमेझॉन प्रादेशिक देश बनला आहे सुरिनाम. आता अमेझॉन प्रादेशिक देश काय भानगड आहे, कन्सेप्ट काय आहे? तर अमेझॉनचं जंगल ज्या देशांमध्ये येतं त्या देशांना अमेझॉन प्रादेशिक देश म्हणून ओळखलं जातं. जसं की यामध्ये 9 देश आहेत: ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, इक्वाडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरिनाम, फ्रेंच गयाना. तर फ्रेंच गयाना हा देश नाही मित्रांनो, ही जी आहे ही फ्रान्सचा आपण म्हणूया एक कॉलनी म्हणा, किंवा फ्रान्सचा एक आपण म्हणूया की एरिया म्हणा, जो फ्रान्सच्या ताब्यात आहे ते आहे फ्रेंच गयाना. या ठिकाणावरून फ्रान्स काय करतात, आपले जे काही रॉकेट आहे त्या अवकाशामध्ये लॉन्च करत असतं. तर आपण जर बघितलं तर 8 देशांनी ही जी काही फ्रान्सची टेरिटरी आहे तर 8+1 आपण असं म्हणूया, तर या सगळ्यांना एकत्रितपणे अमेझॉनचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. आणि 60% पेक्षा अमेझॉनचं जास्त जे जंगल आहे ते ब्राझीलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर बघा आता या अमेझॉन प्रादेशिक देश कोणता बनलेला आहे ज्याने मलेरिया मुक्त होण्याचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे? तर सुरिनाम तो देश आहे. तर आपण इथं कन्सेप्ट पण बघतोय आणि त्याच्या आजूबाजूची इन्फॉर्मेशन पण बघतोय, आणि त्याशी संबंधित GS शी संबंधित काही इन्फॉर्मेशन असेल ती सुद्धा आपण कव्हर करतो. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करायचं आहे. दक्षिण अमेरिकन देश सुरिनाम जो आहे तो जागतिक आरोग्य संघटनेकडून मलेरिया मुक्त दर्जा मिळवणारा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला आहे. आपण जर बघितलं तर सुरिनामने जी काही कामगिरी केलेली आहे मलेरियाचं उच्चाटन करण्यासाठी मागच्या 70 वर्षात, तर त्यासाठी सुरिनाम देशाला WHO माध्यमातून हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये इंडिया एनर्जी स्टॅकचे मुख्य सल्लागार म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर इंडिया एनर्जी स्टॅकचे मुख्य सल्लागार म्हणून नंदन निलेकणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर एनर्जीशी संबंधित आपण व्यवहार करण्यासाठी इंडिया एनर्जी स्टॅक नावाचं आपण म्हणूया एक प्रणाली जी आहे ती विकसित करत आहोत, आणि त्याचे मुख्य सल्लागार म्हणून नंदन निलेकणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर बघा मित्रांनो, आपण राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच सुरू केले आहे, ज्यामध्ये राज्यसेवेचे प्री प्लस मेन्सचे लेक्चर होणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला या बॅच व्यतिरिक्त 5 बॅच जे आहे त्या फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, ज्यामध्ये NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, 21,000 PYQ बॅच, टेस्ट सिरीज आणि त्याचबरोबर नोट्स पॅक. सेम कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केली आहे. यामध्ये 4 बॅच जे आहे, NCERT बॅच वगळली NCERTची, तर बाकी सर्व बॅच तुम्हाला या बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. आणि या बॅचचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तर असणारच आहे. हर्षले मॅडमने राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी भूगोल ऑप्शनलची बॅच सुरू केली आहे. आपण जर बघितलं तर कंबाईन प्रिलिमसाठी विजेता बॅच 1 ही आपण सुरू केलेली आहे, ज्याचे लेक्चर आजपासून सुरू होणार आहे. आणि विजयश्री बॅच 2 जी आहे ती राज्यसेवा प्रिलिमसाठी आपण सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर राज्यसेवेसाठी यशस्वी टेस्ट सिरीज देखील आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 PYQचे स्पष्टीकरणासह आपण बॅच सुरू केलेली आहे मित्रांनो. MPSC आता भूगोल ऑप्शनलचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
या बॅचेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करा. तुम्हाला बॅचेसमध्ये ऑलरेडी डिस्काउंट उपलब्ध आहे. अधिक डिस्काउंट कसं मिळवायचं तर समजून घ्या. तुम्हाला एखादी बॅच घ्यायची, फॉर एक्झाम्पल राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्हची बॅच घ्यायची, मग इथे MPSC राज्यसेवा बॅचेस म्हणून ऑप्शन असेल किंवा स्टोअर नावाचं ऑप्शन असेल, यावर क्लिक करा. बॅच दिसेल, बॅचवर क्लिक करा. इथं वैशिष्ट्य दिसतील, थोडं खाली स्क्रोल करा. इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. यावर जसं तुम्ही क्लिक करणार तसं तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो ओपन झालेली दिसेल. मग इथे तुम्ही CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका आणि अप्लायवर क्लिक करा. अप्लायवर जसं तुम्ही क्लिक करणार तशी फी कमी होऊन जाईल. बघा इथं 6174 दाखवते, आता इथं 5557 दाखवते. फी कमी झालेली तुम्हाला बघायला मिळेल. तसं तुम्ही बाय नाववर क्लिक कराल तसं तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. जुलै महिन्याचा टाइम टेबल दिलेला आहे, सिलेबस, सगळ्या गोष्टी तुम्हाला कंटेंट नावाच्या ऑप्शनमध्ये मिळून जाईल. या नोट्स तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवर सेपरेट पण मिळतील, बॅचमध्ये पण मिळतील. पुढे जाऊया 7वा प्रश्न. प्रवाशांच्या सोयी आणि सेवा एकत्रित आणण्याच्या उद्देशाने जुलै 2025 मध्ये रेल1 मोबाईल ॲप कोणी लॉन्च केलेलं आहे? तर रेल1 मोबाईल ॲप भारतीय रेल्वेने लॉन्च केलेलं आहे. तर बघा 2 जुलै 2025 रोजी रेल1 मोबाईल ॲप जे आहे ते भारतीय रेल्वेने लॉन्च केले आहे. यामध्ये जर बघितलं तर कोणकोणत्या सुविधा मिळणार आहे तर प्रवाशांना एकाच प्लॅटफॉर्मवर तिकीट बुकिंग, PNR चौकशी, प्रवास नियोजन, अन्नाचं बुकिंग, माल वाहतुकीशी संबंधित माहिती जी आहे ती एकाच ॲपवर मिळणार आहे, रेल1 ॲप. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑल इन वन डिजिटल प्लॅटफॉर्मची ओळख जी आहे ती आपल्याला करून दिलेली आहे रेल1 ॲपच्या माध्यमातून. पुढे जाऊया 8वा क्वेश्चन, महत्वाचा आहे बघा. नवोन्मेषण म्हणजे इनोव्हेशन आणि संशोधन म्हणजे रिसर्च. तर नवोन्मेषण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुलै 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 1,00,000 कोटी रुपयांच्या कोणत्या योजनेला मान्यता दिली? तर रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी संशोधन विकास आणि नवोन्मेषण योजना RAD योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. RAD योजना म्हणजे RADचा फुल फॉर्म काय आहे? R फॉर रिसर्च, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन. ठीक आहे, रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन. त्यांनी RDI, मी तरी म्हटलं आय कुठं गायब झालं. RDI योजना सुरू केली आहे. रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन, रिसर्च डेव्हलपमेंट इनोव्हेशन. तर अशी RDI नावाची योजना सरकारने सुरू केली आहे. 1,00,000 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर गोल काय तर स्केल अप रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन इन स्ट्रॅटेजिक अँड सनराईज सेक्टर. आपण जर बघितलं तर ही मेन योजना लक्षात ठेवायची आहे. 1,00,000 रुपयाची फंडिंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर काय करणार ही योजना? तर संशोधन क्षेत्राला आणि इनोव्हेशन क्षेत्राला बळकटी देणार आहे. पुढचा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने तरुणांना इंटर्नशिपसाठी स्टायफंड देणारी मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केली आहे? तर जसं महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजना सुरू झाली होती तसंच मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना बिहारने सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं तर या योजनेअंतर्गत इंटर्नशिप केल्यानंतर 6,000 रुपये महिना जो आहे तर तो तिथल्या युवकांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेव्यतिरिक्त त्यांनी एक योजना कलाकारांसाठी सुरू केली आहे, मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना. त्याचबरोबर सीतामढी या ठिकाणी असलेलं पुनोराधाम मंदिराच्या विकासासाठी त्यांनी 882 कोटी रुपये जे आहे तर ते मंजूर केलेले आहे. पुढे जाऊया मित्रांनो, 10वा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी केशवन रामचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर RBIची स्थापना 1934च्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. कधी? तर 1 जुलै 1935 मध्ये. RBIचा राष्ट्रीयकरण कायदा कधीचा आहे? 1948चा आहे. राष्ट्रीयकरणाची अंमलबजावणी कधी झाली? तर 1 जानेवारी 1949. बँकिंग विनिमय कायदा कधीचा आहे? तर 1949चा आहे. या कायद्यानुसार RBIला काय करण्यात आलं तर भारतातील बँकांची बँक म्हणून घोषित करण्यात आलं. भारतातील इतर बँकांची जी काही कमान आहे ती RBIच्या हातात देण्यात आली. कंट्रोल जे आहे इतर बँकांचं ते RBIकडे दिले गेले. तर केशवन रामचंद्रन हे RBI मध्ये नवीन कार्यकारी संचालक जे आहे ते बनलेले आहे. मनोरंजन मिश्रा यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर RBI विषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सध्याचे अध्यक्ष आहे संजय मल्होत्रा यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे. सर ऑस्बॉर्न स्मिथ पहिले अध्यक्ष होते.
सी.डी. देशमुख पहिले भारतीय अध्यक्ष होते. बघा पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने औपचारिकपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे? तर पाकिस्तान जो आहे तो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा अध्यक्ष बनलेला आहे. तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे परमनंट मेंबर जे आहे तर ते आहे एक USA, एक आहे रशिया, चायना, त्यानंतर UK आणि फ्रान्स. तर हे परमनंट मेंबर आहे. आणि या व्यतिरिक्त जे मेंबर असतात युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तर त्यांना आळीपाळीने अध्यक्ष बनवलं जातं. मग आता पाकिस्तानचा नंबर आलेला आहे. पाकिस्तानची तशी अवकात नाही अध्यक्ष व्हायची, पण तरी पण नंबर आलेला आहे म्हणून तो अध्यक्ष बनला आहे. आता तो त्याच्या मनाने भारताविरुद्ध काहीतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेलच, तिथं एखादं बिल वगैरे पारित करण्याचा प्रयत्न करेल, पण भारताच्या पाठीमागे जेवढे देशांचा सपोर्ट आहे ते बघता ते बिल वगैरे काही पारित होणार नाहीये. तर आपण जर बघितलं तर तो अस्थायी सदस्य होता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा 2025-26 या वर्षासाठी. त्याचं जे काही अस्थायी सदस्यत्व जे आहे ते जानेवारी 2025 मध्ये सुरू झालं होतं. आता तो सदस्याचा अध्यक्ष बनलेला आहे. तर काही स्पेसिफिक सदस्यांना काय घेतलं जातं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सदस्य म्हणून 2 वर्षाच्या कालावधीसाठी नॉमिनेट केलं जातं. आणि ते 2 वर्षासाठी जे देश इथं समजून घ्या 10 देश इथं काय करण्यात आलेले आहे, 10 किंवा 15 देश ॲज अ सदस्य म्हणून निवडण्यात आलेले आहे. तर त्यापैकी एक देश आळीपाळीने अध्यक्ष बनत असतो 1-2 महिन्या करता. आता पाकिस्तानचा नंबर आला. 12वा क्वेश्चन आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फिफाच्या फुटबॉल फॉर स्कूल या कार्यक्रमाचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फिफाचा फुटबॉल फॉर स्कूल नावाचा कार्यक्रम आहे ज्या अंतर्गत लाखो फुटबॉल जे आहे तर ते आपल्या देशामध्ये वितरित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांनी कोलकाता पश्चिम बंगालमध्ये केलेलं आहे. तर कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी फोर्ट विलियम तुम्हाला माहितीच असेल इंग्रजांचा फेमस किल्ला आहे, ज्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं, नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी एक शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये फुटबॉल फॉर स्कूल या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे तर ते केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे. तर भारतामध्ये 10 लाख फुटबॉल वितरित केले जाणार आहे. त्यापैकी 88,113 फुटबॉल जे आहे ते फक्त पश्चिम बंगालमध्ये वितरित केले जाईल. या फुटबॉल वितरणामुळे जवळपास 15 ते 16 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आजच्या लेक्चरवर आधारित टेस्ट क्वेश्चन. जीएसटीची अंमलबजावणी भारतात कधी झाली हे तुम्हाला सांगा. RDI रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन जी स्कीम आहे तर त्यासाठी सरकारने किती रुपये मंजूर केले आणि कोणत्या रडारमध्ये रेडिओ लहरी ऐवजी प्रकाश लहरी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण इथं 9 जुलै 2025 रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर त्याचं सेशन बघणार आहोत. सुरू करूया मग आजचं सेशन. जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला. बघा जुलै 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ICC चे नवीन CEO बनलेले आहे मित्रांनो संजोग गुप्ता. ICC चे अध्यक्ष तर आपल्या देशाचेच आहे जय शहा अध्यक्ष आहे आणि संजोग गुप्ता जे आहे तर ते CEO बनलेले आहे. लक्षात ठेवा भारताचेच आहे संजोग गुप्ता. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे जोफ अलार्डिस यांची जागा घेतलेली आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन बघा. जुलै 2025 मध्ये सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कुणाची निवड झाली? तर सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ज्या आहे ते जेनिफर सिमन्स या बनल्या आहेत. आपण जर बघितलं तर जेनिफर सिमन्स जे आहे ते सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहे. तर पहिल्या महिला राष्ट्रपती ते विचारल्या जाऊ शकतात. त्या डॉक्टर आहे, माजी संसदीय सभापती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. सुरिनाम अलीकडे चर्चेमध्ये यामुळे होता कारण तो मलेरिया मुक्त झालेला आहे. WHO ने त्याला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेला आहे. आपण जर बघितलं तर अमेझॉनच्या क्षेत्रातील हा असा एकमेव देश आहे की जो मलेरिया मुक्त झालेला आहे. मग आपण जर बघितलं त्यांचे राष्ट्रपती कोण आहे तर डॉक्टर आहे. बाकी त्यांची निवडणूक वगैरे कशी झाली यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार नाहीये. पुढे जाऊया. 17वे ब्रिक्स शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर 17वं ब्रिक्स शिखर परिषद जे आहे मित्रांनो तर ते रियो दी जानेरो ब्राझील मध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. तर ब्रिक्स देश जे आहे तर मेन ब्रिक्स देशांमध्ये आपल्याला ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या देशांचा समावेश होताना दिसतो.
बी फॉर जे ब्राझील आहे, तर ब्राझीलमध्येच 17वी ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. आवृत्ती लक्षात ठेवा, आवृत्तीवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. बघा मित्रांनो, 6 ते 7 जुलैला, आज जवळपास 9 जुलै आहे, तर या 2 दिवशी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे ती ब्राझीलमध्ये भरवण्यात आली होती. भारताचे जे काही पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी ते उपस्थित होते. आपण जर बघितलं तर या वर्षीची थीम काय आहे, स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ कोऑपरेशन फॉर मोर इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नन्स. तर ही या वर्षीची थीम आहे. परत सांगतो, स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ कोऑपरेशन फॉर मोर इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नन्स. बघा पुढे जाऊया. आता तुम्ही मला एक टेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला देतो. ब्रिक्स जो आहे, तर सुरुवातीला हा ब्रिक म्हणून स्थापन करण्यात आला होता, ज्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा समावेश नव्हता. नंतर ही संस्था ब्रिक्स झाली, ज्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. आता सध्या या संस्थेमध्ये देशांची संख्या किती आहे हे तुम्ही मला सांगायचंय, आणि जमलं तर त्या देशांचा नाव तुम्ही इथं लिस्ट द्यायची आहे कमेंट बॉक्समध्ये. ज्याची परफेक्ट आन्सर असेल त्याचं उत्तर पिन केलं जाणार आहे. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, कोणत्या देशाने केरोसिन म्हणजे पेट्रोल आणि हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या मिश्रणाने चालवल्या जाणाऱ्या FITIAN-2 हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर FITIAN-2 जे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे, तर त्याची यशस्वी चाचणी जी आहे ती चायनाने घेतलेली आहे. हे जे काही क्षेपणास्त्र आहे तर ते पेट्रोल म्हटलं मी, तर रॉकेल आणि हायड्रोजन यांचा वापर करून हे मिसाईल जे आहे तर ते आपल्या लक्ष्यापर्यंत प्रवास करतं. हे इंधन स्वरूपात, ज्यामध्ये रॉकेल आणि हायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापर केला जात आहे. तर चायनाचा आहे FITIAN-2 मिसाईल, लक्षात ठेवायचा आहे. बघा पुढे जाऊया. हायपरसॉनिक मिसाईल आहे, याचा वेग जो आहे तो 5 मॅक पेक्षा जास्त आहे. ध्वनीचा आवाज जो आहे तर तो किती मॅक असतो, तर आपण जर बघितलं तर ध्वनीचा आवाज जो आहे तर तो मॅक मध्ये मोजला जातो. आणि मग त्यानुसार सुपरसॉनिक, हायपरसॉनिक आणि आपण जर बघितलं सबसॉनिक असे मिसाईलची कॅटेगरीमध्ये प्रकार पडलेले आहे. तर 5 मॅक पेक्षा जास्त वेग या हायपरसॉनिक मिसाईलचा आहे FITIAN-2 चा. बघा पुढे जाऊया. 5वा प्रश्न आहे, गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू केली आहे? तर मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना जी आहे मित्रांनो, ती गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी मध्य प्रदेशने सुरू केली आहे. मध्य प्रदेश मध्ये जे काही जिल्हे आहे त्या जिल्ह्यातील एक गाव या योजनेसाठी निवडलं जाणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यातून एक गाव निवडलं जाणार आहे, ज्याची किमान लोकसंख्या 2000 असली पाहिजे आणि त्या गावामध्ये किमान गुरांची संख्या 500 असली पाहिजे. तर असं गाव जे आहे ते निवडलं जाईल आणि त्या गावाला स्वावलंबी बनवलं जाईल. म्हणजे तिथं जे आहे ते छोटे मोठे उद्योग जे आहे ते स्थापन केले जाईल. जर एखाद्याला स्किल आहे एखाद्यामध्ये आणि उद्योग सुरू करायचा आहे तर त्याला सरकार मदत करणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना राबवण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न, कोणत्या संस्थेने जुलै 2025 मध्ये 3x35 नावाचा जागतिक आरोग्य उपक्रम सुरू केला आहे? तर 3x35 नावाचा एक जागतिक आरोग्य उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेने, WHO ने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. हा उपक्रम काय आहे 3x35? तर 3 म्हणजे एक आहे तंबाखू, दुसरा आहे समजून घ्या दारू, आणि तिसरा आहे जे आपण जास्त साखर असलेले आपण म्हणूया ड्रिंक्स, जसं की आपण म्हणूया थम्सअप वगैरे. ठीक आहे, तर थम्सअप वगैरे. मग आपण जर बघितलं तर हे जे काही ड्रिंक्स असणार आहे किंवा तंबाखू झालं हा पहिला घटक, दुसरा अंमली पदार्थ दारू हा दुसरा घटक, आणि हे थम्सअप साखर असलेले जे काही ड्रिंक्स आहे तर ते, हे जे 3 घटक आहे हे झालं 3x35. 35 काय आहे तर 2035 हे वर्ष आहे. तर आपल्याला हे 3 जे काही प्रोडक्ट आहे किंवा या 3 ज्या गोष्टी आहे तर ते 2035 पर्यंत WHO ला काय करायचे, महाग करायचे आहे. काय करायचे आहे, महाग करायचे आहे. WHO ला यांच्या किमती वाढवायच्या आहे. यांच्या किमती WHO ला 2035 पर्यंत 50% वाढवायच्या आहे. WHOचं म्हणणं आहे की या 3 वस्तूंवर आरोग्य कर लावा. देशांना काय सांगायचंय, या 3 वस्तूंवर आरोग्य कर लावा.
या 3 वस्तू आरोग्यासाठी हानिकारक आहे, म्हणून यांच्यावर काय लावला पाहिजे, तर आरोग्यविषयक कर लावला गेला पाहिजे. तर WHO ने 3/35 उपक्रम सुरू केला. 2035 पर्यंत तंबाखू, अल्कोहोल आणि गोड पेय जे आहे तर त्यावर काय करायचं आहे, तर 50% त्यांच्या किमती वाढवायच्या आहे. मग त्यासाठी आपल्याला त्यावर काय लावायचं आहे, तर आरोग्य कर लावायचा आहे. पुढे जाऊया. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आपण जर बघितलं तर आरोग्यविषयक सगळ्यात मोठी एजन्सी आहे WHO. 7 एप्रिल 1948 ला स्थापना झालेली आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय आहे. टेड्रॉस अधनॉम हे तिचे महासंचालक आहे. सध्याचे सदस्य देश 194 आहे. भारत 12 जानेवारी 1948 रोजी WHO सदस्य झाला होता. बघा, लेक्चर मध्ये पुढे जाण्या अगोदर अभ्यास मित्रांनी काही बॅचेस सुरू केलेले आहे. काही इन्फॉर्मेशन घेऊया जे या बॅचेस उद्या तुमचा जो अधिकारी बनण्याचा प्रवास आहे तो सोपा करणार आहे. बघा, राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅच मध्ये प्री प्लस मेन्सचा तर सिलेबस असेल, पण तुम्हाला यामध्ये या सिलेबस व्यतिरिक्त 5 बॅचेस मिळणार आहे. 21,000 PYQ बॅच, ज्याच्यामधून तुमची प्रिलिम इझिली क्रॅक होऊन जाणार आहे आणि मेन्सचं सुद्धा बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे गॅदर होणार आहे. स्टेट बोर्ड बॅच बेसिक साठी, NCERT बॅच बेसिक साठी, नोट्स पॅक रिव्हिजन साठी परीक्षेच्या अगोदर आणि टेस्ट सिरीज परीक्षेच्या अगोदर तुमची किती तयारी झाली आहे हे चेक करण्यासाठी. सेम कंबाईनची सुद्धा आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. आता कंबाईनच्या बॅच मध्ये NCERT बॅच वगळता तुम्हाला सगळ्या बॅचेस ज्या आहेत राज्यसेवा बॅचेस मध्ये ज्या मिळत आहेत त्या मिळणार आहे. प्लस या प्री मेन्सचा सिलेबस सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचबरोबर भूगोल ऑप्शनलची आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार बॅच सुरू करत आहोत. आता बघा मित्रांनो, या झाल्या फाउंडेशन बॅच. पण पूर्व परीक्षेसाठी आपण कंबाईन साठी कंबाईन विजेता बॅच, राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच 2, विजयश्री बॅच 1 चे ऍडमिशन फुल झाले म्हणून ही दुसरी बॅच आपण सुरू केली आहे. आणि त्याचबरोबर यशस्वी नावाची टेस्ट सिरीज आपण राज्यसेवेसाठी सुरू केली आहे. टेस्ट सिरीज बाबत एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही राज्यसेवेची इतर बॅच जॉईन केली असेल तर टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल. टेस्ट सिरीजचा टाइम टेबल दिलेला आहे आणि ओल्ड टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे प्रॅक्टिससाठी. करंट अफेअर्स वगळता बाकी सगळे क्वेश्चन त्यामध्ये क्वालिटी आहे. तुम्हाला 21,000 PYQ ची बॅच तुम्ही सेपरेट घेऊ शकता. ही गेम चेंजर असणार आहे येणाऱ्या अपकमिंग एक्झाम साठी. आणि आता आपण जी बॅच सुरू केली आहे तर हीच बॅच कॉपी करून लोक जे आहे ती आता सुरू करत आहे. त्यानंतर जर बघितलं तर या बॅचेस तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळणार, पण त्याच्या किमतीमध्ये तुम्ही डिस्काउंट मिळू शकता. तर डिस्काउंट कसं मिळवायचं, तर बघा, सर्वप्रथम आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपली जी काही बॅच आहे तर ती ओपन करायची आहे. आता बॅच कशी ओपन करायची, तर राज्यसेवेची बॅच जॉईन करायची, तिथे तुम्हाला MPSC राज्यसेवा बॅचेस नावाचं ऑप्शन दिसेल. इथं कंबाईनचे बॅचेस जॉईन करायचे असेल तर कंबाईन बॅचेस नावाचा ऑप्शन दिसेल किंवा इथं स्टोर नावाचा ऑप्शन दिसेल. मग यामध्ये जाऊन तुम्ही बॅच सिलेक्ट करू शकता. मग बॅच सिलेक्ट केली की बॅचवर क्लिक करा, बॅचची इन्फॉर्मेशन दिसेल. रीड मोर ऑप्शनवर जा. रीड मोर ऑप्शनवर गेले की खाली या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा. जसं यावर क्लिक करणार तुम्ही तर तिथं CJ लाईव्ह तुम्ही कुपन कोड यूज करा आणि अप्लाय करा. फी मध्ये डिस्काउंट झालेलं दिसेल. तुम्हाला स्पेसिफिक टाइम टेबल दिला जातो. आता यावेळी जुलै महिन्याचा टाइम टेबल जो आहे तो दिलेला आहे. प्रत्येक जो काही प्लॅटफॉर्म आहे मी मोस्टली ऑब्झर्व केलेला आहे की लेक्चर जे आहे तर ते एक विषयाचं सुरू करतात, मग ते कम्प्लीट करतात. पण आपलं कसं आहे, एका विषयाचं लेक्चर ते डेली होणार आहे, पण एकाच नाही. तर आपण जर बघितलं, मी जो सब्जेक्ट घेतो इकॉनॉमी त्याचं डेली लेक्चर चालू असणार. हर्षली मॅडमचं डेली लेक्चर सुरू आहे, मारुती सरांचं डेली लेक्चर सुरू आहे, नेहा मॅमचं डेली लेक्चर सुरू आहे. म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर सगळे विषय जे आहे ते सोबतच सुरू होतात आणि तुम्हाला प्लस रेकॉर्डेड सेशन सुद्धा दिले जातात. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्यवस्थितपणे तयारी करू शकता. या नोट्स ऍप्लिकेशन मध्ये दिल्या जाणार. पुढे जाऊया. आता बघा, आता 7वा प्रश्न, नीरज चोप्रा क्लासिक 2025 नावाची स्पर्धा आयोजित केली जात आहे. तर या स्पर्धेमध्ये 86.18 मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण आहे. तर नीरज चोप्राच्याच नावाने आपण काय केलेलं आहे मित्रांनो, तर एक स्पर्धा सुरू केली आहे नीरज चोप्रा क्लासिक. आणि या स्पर्धेमध्ये 86.18 मीटर भाला कोणी फेकलेला आहे, तर तो स्वतः नीरज चोप्रानेच फेकलेला आहे. म्हणजे आपण बघूया स्पर्धा कोणाच्या नावाने सुरू केली, नीरज चोप्राच्या, आणि विजेता कोण राहिला, नीरज चोप्रा. तर बघा, अशी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब जी आहे ती घडलेली आहे. बेंगळुरू येथे नीरज चोप्रा क्लासिक 2025 नावाने एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये नीरज चोप्राने या पहिली स्पर्धा होती, ही फर्स्ट याची एडिशन होती. या पहिल्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली. 86.18 मीटरचा भाला फेकला आणि सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. 5 जुलै 2025 मध्ये ही पहिल्यांदा स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये
ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ब्रिक्स नावाची जी संस्था आहे, तर ब्रिक्स देशांची आपण म्हणूया व्यापार विषयक एक काय आहे ऑर्गनायझेशन आहे, ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. यामध्ये ब्रिक्स देशांचे सदस्य आपल्याला बघायला मिळतात. तर या ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या महिला शाखेच्या सहअध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या महिला शाखेच्या सहअध्यक्ष बनलेले आहे प्रियंका कक्कर. प्रियंका कक्कर आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या आहेत. यांची नियुक्ती 2024-25 आणि 2026-27 या वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संघटनेचे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश सदस्य आहे आणि या देशामध्ये व्यापार आणि सहकार्य वाढावे यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. आता हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे, 9वा क्वेश्चन. जागतिक बँकेच्या अहवालानुसार कोण आहे? जागतिक बँक. जागतिक बँकेच्या अहवालानुसार उत्पन्न समानतेच्या बाबतीत भारताला जगात कोणतं स्थान मिळालं आहे? तर जागतिक बँकेच्या अहवालानुसार उत्पन्न समानतेच्या बाबतीत भारताला 4थं स्थान मिळालेलं आहे. तर आता बघा उत्पन्न समानता काय आणि ती कशी मोजली जाते. तर उत्पन्न समानता जी आहे ती गिनी गुणांक याच्या आधारे मोजली जाते. आता गिनी गुणांक काय असतो तर इथे समजून घ्या. बघा अशा प्रकारचा आपण म्हणूया हा एक ग्राफ आहे. या ग्राफवर इथं तुम्हाला काय बघायला मिळत आहे तर इन्कम. ठीक आहे, 20%, 40%, 60%, 80%, 100%. आणि इथं खालच्या लाईनवर तुम्हाला लोकसंख्या बघायला मिळते 20%, 40%, 60%, 80%. मग आता समजून घ्या की 20% इन्कम जर आपण घेतला 20% इन्कम आणि इथं खाली 20% लोकसंख्या घेतली. कुठं घेतली? 20% लोकसंख्या. तर आपण यांचा जर आपण असा ग्राफ बनवला 20% इन्कम प्लस 20% लोकसंख्या तर अशी याची लाईन बनणार. 40% इन्कम 40% लोकसंख्या म्हणजे देशातील 40% लोकसंख्येकडे 40% पैसा आहे तर याची अशी लाईन बनणार. 60% इन्कम 60% लोकसंख्या याची असं काय बनणार. तर अशा आपण लाईन कनेक्ट करत गेलो आणि शेवटी 100% लोकांकडे 100% इन्कम तर याचा अशा प्रकारे एक मिडलला लाईन बनणार आहे. अशी जर लाईन एखाद्या देशात बनत असेल तर त्या देशामध्ये समानता असते. पण ऍक्च्युअल कंडिशन काय असते देशांमध्ये हे आपण बघूया. ऍक्च्युअली कंडिशन आपल्याला जे देशांमध्ये बघायला मिळते 20% जर समजून घ्या इन्कम असेल देशाची तर ती 20% इन्कम 20% लोकांकडे नसते. 20% पैसा जो आहे समजून घ्या देशाचा 20% पैसा जो आहे तर तो 40% लोकांकडे. म्हणजे देशाचा 20% पैसा जो आहे आता समजून घ्या आपल्या देशामध्ये माग एक रिपोर्ट आला होता की 1% देशाची संपत्ती जी आहे श्रीमंत लोकांचा विचार केला तर श्रीमंत 1% लोकांकडे 40% संपत्ती देशाची. बरोबर. मग तसं आपण जर बघितलं तर देशाची जी काही 20% संपत्ती आहे गरिबांपासून सुरू केलं तर 40% लोकांकडे देशाची 20% संपत्ती आहे. त्यानंतर देशाची 40% संपत्ती जर बघितलं तर 60% लोकांकडे देशाची 40% संपत्ती आहे. समजून घ्या देशाची 60% संपत्ती देशाच्या 80% लोकसंख्येकडे आहे. मग अशा प्रकारे जर आपण लाईन कनेक्ट करत गेलो तर आपल्याला अशी एक कर्व झालेली लाईन बघायला मिळते. मग यावरून आपल्याला समजतं समजून घ्या की उत्पन्न जे आहे ते जास्त टक्के लोकांकडे असेल. उत्पन्न जर जास्त टक्के लोकांकडे असेल तर लाईन ही सरळ बनत नाही, ही लाईन क्रॉस होत जाते. समजून घ्या एखाद्या देशामध्ये जर बघितलं तर 20% उत्पन्न देशाच्या 60% जनतेकडे असू शकतं. मग त्यांचं इथं ग्राफ जो आहे तो कसा बनणार बघा. 20% उत्पन्न जे आहे ते देशातील 60% लोकांकडे असेल. 40% उत्पन्न जे आहे ते देशातील समजून 80% लोकांकडे असेल. तर त्यांचा ग्राफ कसा बनणार आहे अशा प्रकारचा त्यांचा ग्राफ बनणार आहे. म्हणजे इथला गॅप जो आहे तो जास्त असणार आहे. बरोबर. मग इथला गॅप किती आहे तर त्यावरून काही गुण दिले जातात. समजून घ्या की इथे सगळ्यात कमी गॅप जो आहे तो स्लोवेनियाचा मध्ये आपल्याला बघायला मिळतो 23%, चेक प्रजासत्ताकचा 24%, स्लोवाकियाचा 25% आहे आणि भारताचा जो आहे भारत 4थ्या क्रमांकावर आहे तो 25.5% आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये उत्पन्न समानता अधिक आहे इतर देशांच्या तुलनेत. त्यामुळे भारत 4th स्पॉटवर आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. तर गिनी निर्देशांकात भारताला 25.5 एवढे गुण मिळाले आहेत. गिनी निर्देशांक म्हणजे हा जो गॅप आहे तर यानुसार दिले जाणारे गुण. आय होप मी तुम्हाला समजून सांगण्यात यशस्वी ठरलो असेल. जर समजलं असेल तर यस म्हणा की आम्हाला हा प्रश्न जो आहे तो समजलेला आहे. तसं मग मी समजून जाईल. ठीक आहे.
तर ही रँकिंग जी आहे ती समानतेवर आधारित होती, एवढं लक्षात ठेवा. आपण हा क्वेश्चन इथं बघितलेला आहे. पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने फुमथम वेचायचाई यांना कार्यवाही पंतप्रधान म्हणून नियुक्त केलेले आहे? तर फुमथम वेचायचाई हे थायलंडचे नवीन कार्यवाहक पंतप्रधान बनलेले आहे. त्यांनी पेंतोगर्तान शिनवार्ता यांची जागा घेतलेली आहे. पुढचा क्वेश्चन, स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू, तुम्ही RRR मूवी बघितला असेल, RRR, त्यामध्ये जो काही रामचरण होता, तर रामचरणचं जे काही कॅरेक्टर होतं तर ते होतं अल्लुरी सीताराम राजू यांचं. तर यांची 128वी जयंती कधी साजरा करण्यात आली? तर अल्लुरी सीताराम राजू यांची 128वी जयंती जी आहे ती 4 जुलै रोजी सेलिब्रेट करण्यात आली. तर 4 जुलै 2025 ला अल्लुरी सीताराम राजू यांची 128वी जयंती सेलिब्रेट करण्यात आलेली आहे. त्यांचा जन्म जो आहे तो 4 जुलै 1997 मध्ये आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. 1922 ते 1924 या काळामध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी लढा दिला होता. आंध्र प्रदेशमध्ये पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणम प्रदेशामध्ये रंपा आदिवासी समुदायासोबत त्यांनी काय केलं होतं, आंदोलन केलं होतं. रंपा बंडाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. 12वा क्वेश्चन, भारतातील पहिली खासगी अंतराळ आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी कोणत्या कंपनीला देण्यात आलेली आहे? तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेमध्ये स्पेस एक्स नावाची कंपनी आहे एलॉन मस्क यांची. तर तिने काय केलेलं आहे, बरेचसे उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेले आहे आणि त्यांचीच कंपनी आहे स्टारलिंक. तर ती काय करते, अमेरिकेमध्ये इंटरनेट सुविधा जी आहे तर ती प्रोव्हाइड करते. मग आपल्या देशामध्ये सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी सरकारने अनंत टेक्नॉलॉजीज या कंपनीला मान्यता जी आहे ती दिली आहे, परवानगी जी आहे ती दिली आहे. आणि ही कंपनी इथून पुढे काय करणार आहे, तर भारतात सॅटेलाइटचा वापर करून इंटरनेट सुविधा जी आहे तर ती पुरवणार आहे. हैदराबाद स्थित ही कंपनी आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. अनंत टेक्नॉलॉजी ही भारतातील आघाडीची एरोस्पेस उत्पादन कंपनी आहे जी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही सेवा प्रदान करते. स्थापना 17 ऑगस्ट 1992 ची आहे. हैदराबादमध्ये मुख्यालय आहे. सुब्बाराव पावलुरी हे अध्यक्ष आहे. आता आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन, 2025 मध्ये ब्रिक्सची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? उत्पन्न समानतेचा अहवाल कोणत्या संस्थेने दिला आहे? 3x35 हा उपक्रम कोणी सुरू केला आहे आणि काय आहे? तर हे तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा कमेंट बॉक्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बघा मित्रांनो, ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो त्या प्रकारे तुमच्याकडून सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतं. त्यामुळे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण 10 जुलै रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजचं सेशन. आजच्या सेशनमध्ये पहिला क्वेश्चन आहे, रेशन वितरणासाठी आधार आधारित फेस आयडेंटिफिकेशन सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य जे आहे तर ते कोणतं बनलं आहे? बघा मित्रांनो, रेशन वितरित करण्यासाठी आधार आधारित फेस आयडेंटिफिकेशन म्हणजे आपण जर बघितलं तिथे चेहऱ्याचं स्कॅनिंग घेतलं जाणार आहे आणि असं स्कॅनिंग घेऊन मग रेशन वितरित केलं जाणार आहे. तर असं करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे, लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, आपण जर इथे बघितलं तर या अगोदर काय केलं जायचं, रेशन वितरित करण्यासाठी बायोमेट्रिक जे आहे तर ते केलं जायचं. पण आता बायोमेट्रिक केलं जाणार नाहीये कुठं, हिमाचल प्रदेशमध्ये. कारण बायोमेट्रिकचे प्रॉब्लेम काय व्हायचे, रेशन मोस्टली ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वितरित केलं जातं आणि ग्रामीण भागामध्ये हार्डवर्क करणारे लोक जास्त असतात. त्यामुळं शेतीची कामं करता करता हाताचे जे काही ठसे आहे किंवा हाताची जे काही रेषा आहे तर त्या धुसर व्हायला लागतात, त्या कुठेतरी अस्पष्ट व्हायला लागतात. त्यामुळे त्यांचं बायोमेट्रिक यशस्वीरित्या सक्सेसफुल जे आहे ते होत नाही. त्याचबरोबर काही लोकांना उष्णतेचा प्रॉब्लेम असतो, हाताची कातडी निघतात, त्यामुळे त्यांचं बायोमेट्रिक जे आहे ते सक्सेसफुल होत नाही. त्यामुळे आता चेहऱ्याचं जे काही स्कॅनिंग जे आहे तर ते अशा प्रकारे केलं जाणार आहे. मग आपण जर बघितलं हिमाचल प्रदेशने रेशन वितरित करण्यासाठी आधार आधारित फेस आयडेंटिफिकेशन प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे. आपण जर बघितलं तर असं करणारं हिमाचल प्रदेश पहिलं राज्य बनलेलं आहे. ही नवीन सुविधा राज्याच्या डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रशासन विभागाद्वारे सुरू केली जात आहे. पूर्वी रेशन वितरित OTP किंवा बायोमेट्रिक पद्धतीद्वारे केलं जात होतं, पण त्यामध्ये अडचणी येत होत्या, म्हणून नवीन पद्धत जी आहे तर ती विकसित करण्यात आलेली आहे.
बघा मित्रांनो, काही राज्यांची योजना, जसं की राहावीर योजना मध्य प्रदेशची आहे, इंदिरा सौर गिरी जल विकास योजना तेलंगणाची आहे, एतिकोली दुतीपात योजना आसामची आहे, पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणाची आहे, ज्योती योजना केरळची आहे, बाल संरक्षण राज्य कार्य योजना केरळची आहे, ग्रामपंचायत क्षेत्रातील संरक्षण कर्मचाऱ्यांच्या घरांना मालमत्ता करात पूर्णपणे सूट आंध्र प्रदेशने दिली आहे, आयुष्मान वय वंदना योजना दिल्लीची आहे, कलैग्नर कैविनार थिट्टम योजना तमिळनाडूची आहे, पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्राची आहे, अत्योदय गृहनिर्माण योजना ओडिशाची आहे, गरिबांसाठी मोफत चांगला तांदूळ योजना तेलंगणाची आहे, सौजन्य पथक योजना दिल्ली पोलिसाची आहे, राजीव युवा विकास योजना तेलंगणाची आहे, महिला समृद्धी योजना दिल्लीची आहे. बघा दुसरा क्वेश्चन इथं, दुसरा क्वेश्चन काय आहे तर जागतिक किस्वाहिली भाषा दिन 2025 कधी साजरा केला जातो. तर किस्वाहिली भाषा जी आहे मित्रांनो, तर ती केनिया, युगांडा, रवांडा या देशातील जवळपास 20 कोटी लोक ही भाषा बोलतात, किस्वाहिली भाषा, जिला बट्टू भाषा असं टोपण नाव सुद्धा आहे. तर ही भाषा जी आहे, तर या भाषेचा जागतिक दिन 7 जुलै असतो, लक्षात ठेवा. 7 जुलै जर बघितलं तर हा किस्वाहिली भाषेचं जे काही योगदान आहे तर ते अधोरेखित करण्यासाठी साजरा करण्यात येतो. मग सांस्कृतिक विविधता, शांतता, एकता, आंतरराष्ट्रीय आंतरसांस्कृतिक संवाद, किस्वाहिली भाषेचं जे काही योगदान आहे तर ते किंवा किस्वाहिली भाषेबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी 7 जुलै हा दिवस किस्वाहिली भाषा दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. यावर्षीची थीम आहे किस्वाहिली, अ ब्रिज फॉर कल्चरल डायव्हर्सिटी अँड इंटरकल्चरल डायलॉग. पुढे जाऊया. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन कोणता देश करणार आहे. तर बघा मित्रांनो, 17वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे ती ब्राझील मधील रियो दी जानेरो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. रियो दी जानेरो या ठिकाणी कोणती परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, 17वी ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. मग आपण जर बघितलं तर 18वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे ती भारतामध्ये होणार आहे. कुठं होणार आहे, भारतामध्ये होणार आहे. ब्रिक्स मध्ये आपण जर बघितलं तर ब्राझील, इंडिया, चायना, रशिया, 5वा देश आहे साऊथ आफ्रिका, हे 5 देश जर झाले. या व्यतिरिक्त अजून 5 देश आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात, तर अजून 5 देश जे आहे तर ते आपल्याला ब्रिक्स संघटनेमध्ये बघायला मिळतात. मग त्यांची ट्रिक सांगतो मी तुम्हाला. ई वरून नाव लक्षात ठेवायचं. इजिप्त झालं, इथोपिया झालं, इजिप्त, इथोपिया, त्यानंतर इराण, इंडोनेशिया, इराण झालं, इंडोनेशिया झालं, त्यानंतर UAE झालं. तर सगळ्यांमध्ये ई येतं. UAE मध्ये शेवटी आपल्याला ई बघायला मिळतात. हे 10 देश जे आहे तर ते ब्रिक्सचे सदस्य देश आहेत. पुढे जाऊया. 18वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे होणार आहे, भारतात. 17वी कुठे झालेली आहे तर ब्राझील मध्ये झालेली आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे. पुढे जाऊया. 4था क्वेश्चन. कॉन्काकॉफ गोल्ड कप 2025 कोणत्या देशाने जिंकलेला आहे. तर कॉन्काकॅफ असा आहे ते. कॉन्काकॅफ हा गोल्ड कप जो आहे फुटबॉलची स्पर्धा आहे ही मेक्सिकोने जिंकलेली आहे. तर आता बघा, कॉन्काकॅफ ही जी स्पर्धा आहे ही कॉन्फेडरेशन ऑफ नॉर्थ सेंट्रल अमेरिकन अँड कॅरेबियन असोसिएशन फुटबॉल असा याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे यामध्ये जे काही नॉर्थ अमेरिकेमधले देश आहे, जे काही सेंट्रल अमेरिकेमधले देश आहे आणि कॅरेबियन देश आहे तर त्यांची फुटबॉलची स्पर्धा आहे. या स्पर्धेचं फायनल अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये खेळवण्यात आलं. मेक्सिकोने अमेरिकेला हरवून ही स्पर्धा जिंकली. तर 10व्यांदा ही स्पर्धा मेक्सिकोने जिंकली आणि सर्वात जास्त वेळा मेक्सिकोने ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढे जाऊया. कोणत्या बुद्धिबळपटूने सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ क्रोएशिया 2025 चा किताब जिंकला आहे. तर बघा मित्रांनो, मॅग्नस कार्लसनने जे काही सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ क्रोएशियाचा या स्पर्धेचा किताब जो आहे तर तो मॅग्नस कार्लसनने जिंकला. डी गुकेश या स्पर्धेमध्ये 3rd स्पॉटवर राहिलेला आहे. तर चेसची स्पर्धा होती बघा. आपण जर बघितलं मॅग्नस कार्लसनने सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ क्रोएशिया 2025 चं विजेतेपद जिंकलेलं आहे. डी गुकेशने चमकदार कामगिरी केली आणि 3रं स्थान पटकावलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर मॅग्नस कार्लसन जो आहे तो अव्वल खेळाडू ठरलेला आहे या स्पर्धेमधला. पुढे जाऊया.
6वा क्वेश्चन आहे, ब्रिटिश F1 ग्रँड प्रिक्स 2025 हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर F1 जी स्पर्धा असते ती कारची असते, मोटो जीपी जी असते ती टू व्हीलरची असते. मग F1 ग्रँड प्रिक्स ब्रिटिश ही कोणी जिंकलेली आहे? तर लँडो नॉरिसने जिंकलेली आहे. तो स्वतः इंग्लंडचाच आहे. म्हणजे यांनी पहिल्यांदा ही स्पर्धा जी आहे तर ती जिंकलेली आहे, आपल्या मातृभूमीवर खेळवली गेलेली. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ब्रिटिश F1 ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली? लँडो नॉरिसने. याने इतर बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्या, पण हा सुद्धा मूळ ब्रिटिशच आहे आणि याने ब्रिटिश स्पर्धा पहिल्यांदा जिंकलेली आहे. त्यामुळं महत्वाचा मुद्दा ठरतो हा. पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अभ्यास मित्राच्या सर्व कोर्सेसवर 20% ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर या कोर्सेसमध्ये राज्यसेवा फाउंडेशन बॅच तसेच कंबाईन फाउंडेशन बॅच या तुम्हाला बघायला मिळतील. राज्यसेवा फाउंडेशन बॅच सोबत तुम्हाला 5 कोर्सेस फ्री मिळणार आहे. कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला 4 कोर्सेस जे आहे या बॅच सोबत फ्री मिळणार आहे. त्याचबरोबर प्रिलिमच्या कंबाईनसाठी विजेता बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर राज्यसेवेसाठी आपण विजयश्री बॅच सुरू केली आहे आणि ग्रुप सी मेन्ससाठी आपण यशोदय बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 PYQ ची आपण बॅच सुरू केली आहे. सब्जेक्ट वाईज सुद्धा आपण बॅच सुरू केली आहे. स्पेशल भूगोल PYQ बॅच, स्पेशल इतिहास PYQ बॅच, स्पेशल पॉलिटी PYQ बॅच आणि स्पेशल अर्थशास्त्र PYQ बॅच. तर 21,000 PYQ च्या तुम्ही स्पेशल सब्जेक्ट वाईज बॅच सुद्धा जॉईन करू शकता. या अभ्यास मित्राचे नोट्स तुम्हाला बॅच मध्ये मिळेल किंवा तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता. टेस्ट सिरीज बॅच मध्ये तुम्हाला मिळेल, तुम्ही सेपरेट सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. राज्यसेवेसाठी आपण यशस्वी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आता हे डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा लाभ कसा मिळवायचा? सर्वप्रथम आपला ऍप्लिकेशन डाउनलोड करा अभ्यास मित्र. त्यानंतर आपली बॅच सिलेक्ट करा, राज्यसेवेची जॉईन करायची कंबाईनची. मग बॅच सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट बाय नाव नका करू. ही बॅच वैशिष्ट्य दिसतील, इथं रीड मोरचा ऑप्शन आहे, अजून खाली जा, रीड मोरवर क्लिक करा. खाली आल्यानंतर हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका. स्पेस देऊ नका समोर आणि अप्लाय करा. जसं तुम्ही अप्लाय करणार तसं फी मध्ये 20% डिस्काउंट होऊन जाईल. बॅचचं टाइम टेबल दिलेलं आहे, त्यानुसार आपले लेक्चर सुरू आहे. पुढचा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने अरवली पर्वत रांगांमध्ये आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित करण्याची योजना आखली आहे? तर बघा मित्रांनो, हरियाणाने अरवली पर्वतामध्ये काय केलेलं आहे, तर आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित करण्याची योजना आखली आहे. तर आपण जर बघितलं तर हा जो अरवली पर्वत आहे राजस्थान पासून जर आपण बघितलं सुरू होतो, त्यानंतर हरियाणामध्ये याचा काही भाग आहे, दिल्लीमध्ये याचा काही भाग आपल्याला बघायला मिळतो. तर अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे असं जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला तर गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर. याची हाईट तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे. तर अरवली पर्वतामध्ये आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित करण्याचा निर्णय जो आहे तो हरियाणाने घेतलेला आहे. ही जंगल सफारी 10,000 एकर मध्ये विकसित केली जाणार आहे. लक्षात ठेवा, आपण जर बघितलं तर पर्यावरणाचे संवर्धन, वन्यजीव पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्माण करणे हे या पाठीमागं उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 134व्या ड्युरंड कप 2025च्या 3 ट्रॉफींचं अनावरण करण्यात आलं. यामध्ये कोणत्या ट्रॉफीचा समावेश नाहीये? तर ड्युरंड कप मध्ये 3 ट्रॉफी ज्या आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. ड्युरंड कप ही आशिया खंडातील फुटबॉलची सर्वात जुनी स्पर्धा आहे. आशिया खंडातील फुटबॉलची सर्वात जुनी स्पर्धा आहे ड्युरंड कप. मग या अंतर्गत प्रेसिडेंट कप ही एक ट्रॉफी दिली जाते, एक ड्युरंड कप नावाने ट्रॉफी दिली जाते आणि एक शिमला ट्रॉफी म्हणून दिली जाते, शिमला ट्रॉफी. तर कोणकोणते ट्रॉफी आहे? तर ड्युरंड कप ही एक ट्रॉफी आहे, त्यानंतर शिमला ट्रॉफी आहे आणि प्रेसिडेंट कप आहे, राष्ट्रपती कप. तर या 3 ट्रॉफी आपल्याला इथं बघायला मिळत आहे. यांचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींनी केलेलं आहे. आपण या ट्रॉफी इथं बघू शकतो. तर गोल्डन बूट कप अशी कोणती ट्रॉफी नाहीये, हेच आपलं उत्तर असेल की कोणत्या या 3 ट्रॉफीमध्ये कोणत्या ट्रॉफीचा समावेश होत नाही, तर गोल्डन बूट अशी कोणती ट्रॉफी नाहीये. तर राष्ट्रपती भवनामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमामध्ये द्रौपदी मुर्मूजींनी या 3 ट्रॉफींचं अनावरण केलेलं आहे. ड्युरंड कप ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे, जगातील जुन्या स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे. आता हा ट्रॉफी टूर निघणार, या 3 ट्रॉफी ज्या आहेत त्या पहिले पश्चिम बंगालमध्ये लोकांना दाखवले जातील, नंतर झारखंड, आसाम, मेघालय, मणिपूर इथे लोकांना दाखवले जातील, कारण या राज्यांमध्ये फुटबॉल जो आहे तो लोकप्रिय आहे. मग ही स्पर्धा 23 जुलै ते 23 ऑगस्ट 2025 दरम्यान चालणार आहे आणि या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे?
आवृत्ती लक्षात ठेवा, आवृत्तीवर प्रश्न विचारला जाईल. 134वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे, कितवा ड्युरंट कप आहे, 134वा ड्युरंट कप आहे. पुढे जाऊन मग आपण विजेता वगैरे बघणारच आहोत, पण आवृत्ती पण महत्वाची आहे. 9वा क्वेश्चन, क्षय रोग रुग्णांसाठी मृत्यूदर अंदाज मॉडेल लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? तर बघा, क्षयरोग रुग्णांसाठी म्हणजे ज्यांना ट्युबरक्युलोसिस होणार आहे, टीबी होणार आहे, तर त्या टीबी झालेल्या रुग्णांसाठी मृत्यूदर अंदाज लावणारं मॉडेल जे आहे तर ते तमिळनाडूने लागू केलेलं आहे. आता हे मॉडेल नेमकं काय आहे, तर एखाद्या व्यक्तीला टीबी झाला तर त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जाणार आणि त्याचा किती % चान्सेस आहे मृत्यू होण्याचा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे त्याचं मापन केलं जाणार आणि त्यानुसार त्याला ट्रीटमेंट जी आहे ती दिली जाणार. तर अशा प्रकारचं AI मॉडेल जे आहे ते तमिळनाडूने लागू केलं आहे. तर क्षयरोग रुग्णासाठी मृत्यूदराचा अंदाज लावणारं मॉडेल जे आहे ते लागू करणारं तमिळनाडू हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. हे मॉडेल ICMRच्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेने विकसित केलेलं आहे आणि तमिळनाडूच्या विद्यमान टीबी सेवा ॲपशी ते एकत्रित करण्यात आलेलं आहे. मग गंभीर आजारी असलेल्या क्षयरोग रुग्णांना निदान झाल्यापासून रुग्णालयात दाखल होण्यापर्यंतचा सरासरी वेळ कमी करणे हा पाठीमागचं उद्दिष्ट आहे. तर आपण जर बघितलं तर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा. बाकी टीबी जो आहे तर तो कशामुळे होतो, म्हणजे जीवाणूमुळे होतो, व्हायरसमुळे होतो, की आपण म्हणूया कवकामुळे होतो, हे तुम्ही मला सांगा. आणि त्याचबरोबर तो ज्यामुळे होतो तर त्याचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. तर टीबी ज्याच्यामुळे होतो, मग तो कवक असू द्या किंवा व्हायरस असू द्या किंवा जीवाणू असू द्या, त्याचं तुम्ही मला नाव सांगा. 10वा प्रश्न आहे 2026च्या AFC एशियन फुटबॉल आपण म्हणूया कॉन्फेडरेशन द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या महिला आशिया कप फुटबॉल स्पर्धेचं आयोजन कोणता देश करेल? तर AFC महिला आशियाई फुटबॉल कपचं आयोजन जो आहे तर तो ऑस्ट्रेलिया करणार आहे. आपण जर बघितलं तर आशियाची फुटबॉल कप स्पर्धा आहे, तिचा आयोजन जे आहे ते ऑस्ट्रेलियाला करण्यासाठी आपण विनंती केली होती पूर्ण आशियातील देशांनी आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया जो आहे तो या स्पर्धेचं आयोजन करणार आहे 1 ते 21 मार्च 2026 दरम्यान. यामध्ये 12 संघ पार्टिसिपेट होणार आहे. हे सामने ऑस्ट्रेलियातील महत्त्वाचे जे काही फुटबॉल मैदान आहे सिडनी, पर्थ, गोल्ड कोस्ट या ठिकाणी यांचं आयोजन केलं जाणार आहे. 11वा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये कोलंबिया आणि कोणत्या देशाला न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अधिकृत सदस्य बनवण्यात आलेले आहे? तर ब्रिक्स बँक म्हणून पहिले ओळखलं जायचं अशी बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. शॉर्टकट मध्ये हिला NDB म्हणून ओळखलं जातं. तर NDB मध्ये 2 ऍडिशनल सदस्य ऍड झालेले आहे. एक आहे कोलंबिया आणि दुसरा आहे उझबेकिस्तान आणि NDB ची सदस्य संख्या झालेली आहे 11. मग आता बघा, कोलंबिया आणि उझबेकिस्तान यांना आपण ऍड केलेलं आहे आणि टोटल सदस्य संख्या 11 झालेली आहे. तर NDB चे सदस्य देश मी तुम्हाला सांगतो, अल्जेरिया, ब्राझील, रशिया, भारत, चायना, साऊथ आफ्रिका. तर हे दर मूळ 5 संस्थापक देश आहे. या व्यतिरिक्त अल्जेरिया, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, कोलंबिया आणि उझबेकिस्तान अशा 11 देश जे आहे तर ते न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य आहेत. आता न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य वेगळे आहे, ब्रिक्सचे सदस्य वेगळे, हे लक्षात घ्या. 5 संस्थापक देश आपल्याला इथं कॉमन बघायला मिळतात, पण या व्यतिरिक्त UAE आपल्याला एक कॉमन बघायला मिळतो, पण बाकी सदस्यांमध्ये आपल्याला चेंजेस बघायला मिळतात. मग NDB ची स्थापना 2014 मध्ये झालेली आहे. आपण जर बघितलं संस्थापक सदस्य 5 देश आहे. 7 जुलै 2015 मध्ये हिचं उद्घाटन करण्यात आलं. हिचं काम जे आहे ते सुरू झालं. मुख्यालय शांघाय चीन मध्ये आहे. संस्थापक ब्रिक्स ग्रुप आहे. प्रमुख आहे दिल्मा रोसेफ, पहिले अध्यक्ष होते KV कामत जे भारतीय होते. दिल्मा रोसेफ हे ब्राझीलचे आहे. 12वा क्वेश्चन, भारतीयांमध्ये वयाशी संबंधित समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी भारत उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर भारतीयांचं ॲव्हरेज एज काय आहे, मग वय वाढवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, तर या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने भारत नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. तर भारतचा फुल फॉर्म आहे बायो मेकर्स ऑफ हेल्थ, एजिंग, रेझिलियन्स, ॲडव्हर्सिटी अँड ट्रान्झिशन असा याचा पूर्णपणे फुल फॉर्म आपल्याला बघायला मिळतो. मग आपण जर बघितलं तर भारतीय लोकसंख्येत वृद्धत्वावर परिणाम करणारे शारीरिक, आण्विक आणि पर्यावरणीय घटक जे आहे तर त्यांचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे. आणि कशा प्रकारे लोकांचं एज खूप जे लवकर वृद्ध होतात काही लोक, तर त्यांना त्याची स्पीड कशी प्रकारे कमी केली जाऊ शकते याचा अभ्यास या भारत उपक्रमाअंतर्गत केला जाणार आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन, 17वी ब्रिक्स परिषद कुठे झाली आहे हे तुम्ही मला सांगा. 18वी भारतात होणारी, पण 17वी कुठे झाली
NDV ची एकूण सदस्य संख्या किती झाली आहे? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 11 जुलै रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लेक्चरला लाईक करून ठेवा. सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा मित्रांनो, आजच्या सेशनचा जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे? क्रोएशियातील जाग्रेब या ठिकाणी झालेल्या 2025च्या ग्रँड चेस टूरच्या रॅपिड सेक्शनचा किताब कोणी जिंकला आहे? तर क्रोएशियामध्ये चेसच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे. त्यापैकी ग्रँड चेस टूरच्या रॅपिड सेक्शनचा किताब जो आहे तर तो डी गुकेशने जिंकलेला आहे. कोणी जिंकला? डी गुकेशने. डी गुकेशने जर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये अमेरिकेच्या वेस्ली सोला याला हरवलेला आहे. काय नाव याचं? वेस्ली सोला. तर आपण जर बघितलं तर वेस्ली सो जो आहे मित्रांनो, तर याला पांढऱ्या जे काही आपण म्हणूया, इथं जे काही ब्लॅक आणि जे काही पांढरे जे काही आपण म्हणूया चेसचे जे काही वेगवेगळे हत्ती, घोडे वगैरे जे काही असतात, पैद्या कवड्या जे काही असतात, तर पांढऱ्या कवड्यांसह त्याने काय केलेलं आहे तर डी गुकेशने वेस्ली सोला हरवलेलं आहे. डी गुकेशला या स्पर्धेमध्ये 18 पैकी 14 गुण मिळालेले आहे. आता क्रीडा विषयक प्रश्न होतात. सगळ्या क्रीडा स्पर्धा ज्या आहे तर त्या बघून घेऊया. US ओपन सुपर 30 बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? आयुष शेट्टीने. कसोटी, एकदिवसीय आणि T20 क्रिकेटमध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली? स्मृती मानधना. चेस उझबेकिस्तानमध्ये जी काही चेसची स्पर्धा झाली होती तर त्याचं कप मास्टर्स 2025 विजेतेपद कोण जिंकलं? आर प्रज्ञानंदने. 78व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलं? कर्नाटकने. ओस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक 2025 भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक कोण जिंकलं? नीरज चोप्राने. पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकलं? नीरज चोप्राने. त्यानंतर कॅनेडियन ग्रँड प्रिक्स F1 स्पर्धा जॉर्ज रसेलने जिंकली. अल्टिमेट टेबल टेनिस 2025 विजेतेपद कोणी जिंकलं? तर यू मुंबा संघाने. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 विजेतेपद कोण जिंकलं? दक्षिण आफ्रिकेने. UEFA नेशन्स लीगचं विजेतेपद पोर्तुगालने जिंकलं. आणि नॉर्वे बुद्धिबळ 2025 विजेतेपद जे आहे तर ते मॅग्नस कार्लसनने जिंकलं. महिला गटामध्ये अन्ना मुझिचुक हिने जिंकलेलं आहे. पुढे जाऊया. बघा, अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिन जो आहे 2025 तो कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय सहकार दिन जो आहे तर तो कधी साजरा केला जातो? तर जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी. जुलै महिन्याचा पहिला शनिवार कधी आला होता? तर तो आला होता 5 तारखेला. तर 5 जुलै रोजी काय सेलिब्रेट केला असेल? मग आंतरराष्ट्रीय सहकार दिन सेलिब्रेट केला असेल. सहकार म्हणजे काय? तर एका व्यक्तीकडून समजून एखादी गोष्ट होत नसेल तर आपण जर बघितलं तर काय म्हणूया, एकीचं बळ, थोडक्यात एकीचं बळ. तर ही म्हण किंवा हे जे काही वाक्यप्रचार आहे तर हा सहकार हा शब्द समजून घ्यायला पुरेसा आहे. समजून एखाद्याला एखादा उद्योग सुरू करायचा पण त्याकडे पैसा नाहीये आणि मग त्याचे 4-5 मित्र किंवा 3-4 जण एकत्र आले आणि त्यांनी मिळून पैसे जमवले आणि तो उद्योग सुरू केला. मग त्याला म्हटलं जाईल सहकारी उद्योग. त्यांनी बँक स्थापन केली, सहकारी बँक. त्यांनी कारखाना सुरू केला, सहकारी कारखाना. तर सहकार तत्व जे आहे तर ते बेस्ट आहे. त्याचे काही नियम, रूल, रेग्युलेशन आहे जे सरकारने ठरवून दिलेले आहे. मग त्यानुसार जर तुम्ही उद्योग व्यवसाय करत असाल तर निश्चितच तुमच्याकडे पैसे जरी कमी असाल पण एकीच्या बळामुळे तुमची काय होऊ शकते? प्रगती होऊ शकते. मग त्यासाठीचा दिन 5 जुलै जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. तर हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जागतिक स्तरावर सहकारी संस्थांची भूमिका आणि त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक योगदान ओळखणे हे आहे. सहकार दिवस जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो. यावर्षी थीम होती कोऑपरेटिव्ह ड्रायव्हिंग इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल सोल्युशन फॉर अ बेटर वर्ल्ड. पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जुलै 2025 मध्ये रासायनिक शस्त्रे प्रतिबंधक संघटनेची 23वी आशियाई प्रादेशिक बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर रासायनिक शस्त्रे प्रतिबंधक संघटना म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स. तर यांची 23वी आशियाई प्रादेशिक बैठक जी आहे मित्रांनो ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. तर बघा, आपल्याकडे सगळ्या प्रकारचे वेपन्स, शस्त्र तुम्हाला बघायला मिळेल पण युद्धामध्ये केमिकल वेपन्स वापरण्यावर काय घालण्यात आलेली आहे?
बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे एखादं केमिकल एखाद्या शहरामध्ये सोडून द्यायचं, मग त्या केमिकलमुळे लोक जळून मरणार किंवा मग समजा की गॅसने मरणार, अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला युद्धामध्ये बघायला मिळणार नाहीये. तर त्या पाठीमाग ही संस्था मेन रोल आहे. हिला नोबेल पुरस्कार सुद्धा या गोष्टींसाठी मिळालेला आहे. तर हिने काय केलेलं आहे, तर रासायनिक शस्त्र जे आहे, जे केमिकल वेपन्स आहे, तर त्यावर बंदी घालण्यामध्ये हिचा मोठा रोल आहे. आणि याविषयीची 23वी आशिया क्षेत्रासाठीची प्रादेशिक बैठक नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर OPCW म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्सने भारताची एक संघटना आहे, नॅशनल ऑथॉरिटी केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन, ज्याला मराठीमध्ये राष्ट्रीय रासायनिक शस्त्रे अधिवेशन प्राधिकरण असं म्हटलं जाईल. तर यांच्यासोबत मिळून 23वी प्रादेशिक बैठक नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स ही संघटना जी आहे, तर रासायनिक शस्त्रांचा विकास, उत्पादन, साठा, हस्तांतरण, वापर यांना प्रतिबंधित करते. या संस्थेची स्थापना जी आहे तर ती 1997 मध्ये करण्यात आली होती. OPCW नावाची संस्था जी आहे, लक्षात ठेवा, 1997 मध्ये ची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्यालय द हेग या ठिकाणी आहे, नेदरलँड्स मध्ये. 193 देश सदस्य आहेत. 2013 मध्ये या संस्थेला नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया, चौथा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्यातील उलाटीला भारतातील पहिल्या बॅगलेस चहाचे 20 वर्षाचे पेटंट मिळाले आहे? बघा मित्रांनो, एक ब्रँड आहे उलाटी म्हणून, एकदम जबरदस्त यांनी इनोव्हेशन केलेलं आहे. आपण जर बघितलं तर जी ग्रीन टी वगैरे पिणारे जे काही लोक आहे त्यांच्यासाठी लक्षात घ्या, तुम्ही जे की ग्रीन टी वगैरे पिता तर त्यामध्ये काय असतं, तर प्लास्टिकच्या वगैरे बॅग्स असतात. त्या बॅग मध्ये ती टी असते आणि तुम्ही काय करता, ते डिप करता पाण्यामध्ये, बरोबर. तर तुम्ही पिली नसेल तरी पण एखाद्याने बघितली जरी असेल तर ते पाण्यामध्ये डिप करता, मग त्या पाण्याला कलर येतो. तर ही जी बॅग असते यामध्ये हजारो छोटे छोटे प्लास्टिकचे कण असतात, जे आपल्या शरीरामध्ये कॅन्सर सारख्या रोग जे आहेत ते निर्माण करू शकतात. ग्रीन टी कशासाठी पितो, की जाड होऊ नये, आपल्याला वेगवेगळे रोग होऊ नये म्हणून. पण या ग्रीन टीच्या बॅगच काय करू शकतात, आपल्यामध्ये रोग निर्माण करू शकतात. तर यावर उपाय म्हणून एक उलाटी नावाचा ब्रँड आहे, त्यांनी काय केलेलं आहे, तर जे चहाचे पानं आहे तर त्यांना काय करतात, ते वाळवून सुकून त्याची एक छोटासा, आपण जर बघितलं चौकोनी असं गट्टू बनवतात. आणि जेव्हा चहा प्यायचा असेल तर तो गट्टू फक्त आपण पाण्यात सोडून द्यायचा. ती पानं परत काय होतात, तर स्प्रेड होतात, मोठी होतात, फुलतात. जसं आपण सब्जा वगैरे तुम्ही बघितलं असेल, त्या बिया टाकल्या त्या जसं फुगतात पाण्यासोबत संपर्क आल्यानंतर, तशी पानं स्प्रेड होतात. तर या बाबतीचं जे काही पेटंट आहे ते उलाटी या कंपनीला मिळालेलं आहे. ही आसामची कंपनी आहे. कुठली आहे, आसामची. तर आसामचा हा एक स्टार्टअप आहे ज्याला 20 वर्षाचं पेटंट मिळालेलं आहे. 20 वर्षाचं पेटंट म्हणजे अशा प्रकारचा प्रयोग जर एखाद्या पुढे जाऊन चहाच्या कंपनीला करायचा असेल तर त्यांना या उलाटीकडून परमिशन घ्यावी लागेल किंवा त्यांना पैसे द्यावे लागेल त्याबाबतचे. आपण जर बघितलं तर या उपक्रमामुळे पारंपरिक चहाच्या पिशव्यांची गरज नाहीशी होते. त्याऐवजी आपण जर बघितलं तर एती कोली दुती पात म्हणजे एक कळी दोन पाने नैसर्गिक धाग्याने बांधलेली असतात आणि मग ती त्याद्वारे काय करायचं आहे, तर आपण ते फक्त पाण्यात सोडून द्यायचं आणि मग त्याचा एकदम चहा जो आहे तर तो नॅचरल चहा आपल्याला बघायला मिळतो. तर पुढे जाऊया. बघा इथं मी तुम्हाला अजून एक दाखवलेलं आहे व्यवस्थितपणे. पुढे जाऊया, चला. 5वा क्वेश्चन. टाटा ट्रस्टच्या मदतीने भारतातील पहिले ट्रान्सजेंडर नेतृत्वाखालील क्लिनिक मित्रा क्लिनिक कुठे पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे? तर मित्रा क्लिनिक जे आहे मित्रांनो, तर ते मागं बंद पडलं होतं, पण आता ते पुन्हा टाटा ट्रस्टच्या मदतीने सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर अमेरिकेतली एक संघटना त्याला मदत करत होती, पण तिने ती मदत बंद केली. आता टाटा ट्रस्ट तिला मदत करते. तर मित्रा क्लिनिक काय आहे, तर या ठिकाणी काम करणारे सगळे लोक जे आहे ते ट्रान्सजेंडर आहे. या क्लिनिकमध्ये जे काही सगळे लोक काम करतात सगळेचे सगळे ट्रान्सजेंडर आहे आणि हे क्लिनिक पुन्हा हैदराबाद तेलंगणामध्ये सुरू झालेलं आहे. तर बघा 5 जुलै 2025 ला ते पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसिडर नेटवर्कच्या कार्यकारी समितीमध्ये कम्युनिकेशन्स अँड लायझन प्रमुख म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर संपर्क आणि जनसंपर्क प्रमुख म्हणून कोणत्या संघटनेच्या? तर कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसिडर नेटवर्कच्या. आता कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसिडर नेटवर्क ही एक संस्था आहे जे कॉमनवेल्थ देश आहे
तर या कॉमनवेल्थ देशांमध्ये शांतता राहावी यासाठी, शांतता सुनिश्चित करावी यासाठी एक संस्था ही स्थापन झालेली आहे आणि ही युवकांची संस्था आहे कॉमनवेल्थ देशांमधील. तर या संस्थेचे जनसंपर्क आणि आपण म्हणूया संपर्क अँबॅसेडर म्हणून सुकन्या सोनोवाल यांची निवड झालेली आहे. तर सुकन्या सोनोवाल आसामच्या आहे. आसाममध्ये जर बघितलं तर लखीमपूर जिल्ह्यातील त्या आहे आणि त्यांची जर बघितलं तर कॉमनवेल्थ युथ पीस अँड अँबॅसेडर नेटवर्कच्या कार्यकारी समितीमध्ये संपर्क आणि जनसंपर्क प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. त्या 2025 ते 2027 या 2 वर्षासाठी काय असणार आहे तर या संस्थेच्या ब्रँड अँबॅसेडर असणार आहे. ही कॉमनवेल्थ देशांमधील तरुणांचे एक नेटवर्क आहे जे तरुणांना शांतता, नेतृत्व, संवाद आणि जागतिक मुद्द्यावर जागरूक आणि सक्रिय करत असतात. बघा मित्रांनो, आपण चालू घडामोडी स्पेशल एक बॅच सुरू केलेली आहे. 2024 आणि 25 या पूर्ण वर्षात चालू घडामोडी जे आहे तर ते या बॅच मध्ये कव्हर केले जाणार आहे. टॉपिक नुसार लेक्चर असणार आहे. 12 महिन्यांचा कालावधी असेल. पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी फी 999 रुपये असणार आहे. तर अजून बॅच ॲपवर उपलब्ध केली नाही, तुम्ही ॲप डाउनलोड करून ठेवा. ऑफर फक्त 100 विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. तर बघा, चालू घडामोडीची स्पेशल बॅच आपण सुरू करतोय. याचं एक डेमो लेक्चर यूट्यूबवर घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फॉर्मॅट वगैरे कसा असणार आहे, कसं ते लेक्चर असणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी देखील आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेला आहे. राज्यसेवा फाउंडेशन बॅच सोबत तुम्हाला 5 बॅचेस राज्यसेवेचा प्री मेन्सचा सिलेबस मिळेल, इंटरव्ह्यूचा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गायडन्स पण मिळेल, पण 5 जे काही इतर बॅचेस आहेत त्या सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. ज्यामध्ये जर बघितलं तर 21,000 PYQ बॅच, NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक आणि टेस्ट सिरीज यांचा समावेश असेल. कंबाईन फाउंडेशन बॅच जी आहे त्यामध्ये सुद्धा प्री मेन्स इंटरव्ह्यूचं सगळं गोष्टी तुमच्याकडून कव्हर करून घेतल्या जातील. प्लस तुम्हाला या बॅच मध्ये 21,000 PYQ, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळेल. तर एक्स्ट्रा बॅचेसच्या फी ज्या आहे तर त्या बॅचच्या फी पेक्षा पण जास्त आहे, पण या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जात आहे. राज्यसेवेची आपण पूर्वपरीक्षेसाठी विजयश्री बॅच 2 सुरू केले आहे आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी विजेता बॅच 1 सुरू केली आहे आणि कंबाईन ग्रुप सी मेन्ससाठी यशोदया नावाची आपण बॅच सुरू केलेली आहे. बघा मित्रांनो, 21,000 प्लस PYQ ची 70 प्लस प्रश्न टार्गेट असणारी आपण इथं बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच जर केली तर 100% तुमचा स्कोर जो आहे तो बूस्ट होणार आहे. त्याचबरोबर 21,000 PYQ ची सब्जेक्ट वाईज देखील आपण बॅच सुरू केलेली आहे. या नोट्स पॅक तुम्ही सेपरेट घेऊ शकता किंवा तुम्हाला बॅच मध्ये पण मिळून जाईल. टेस्ट सिरीज तुम्ही सेपरेट घेऊ शकता, नाहीतर तुम्हाला राज्यसेवेच्या बॅचेस मध्ये टेस्ट सिरीज मिळेल. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅचेस इथं बघायला मिळतील किंवा इथे कॅटेगरीज बघायला मिळतील. कॅटेगरीमधून कोणते म्हणजे एक्झामची तयारी करताय ती निवडा आणि मग त्यानुसार बॅच सिलेक्ट करा आणि बॅच सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट पे नका करू. बॅचवर क्लिक करून रीड मोर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. खाली थोडं या आणि तिथं हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथं CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा फी मध्ये आणि अप्लाय करा. फी मध्ये डिस्काउंट झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. पुढे जाऊया. बघा, 7वा प्रश्न. भारतीय नौदलात पहिली महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर भारतीय नौदलामध्ये पहिली महिला वैमानिक जी आहे, पहिली महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान जो आहे तो आस्था पुनियाला मिळालेला आहे. तर आस्था पुनिया जी आहे ती भारतीय नौदलातील इंडियन नेव्ही मध्ये जे काही विमान असतात तर त्यामध्ये पहिली महिला फायटर जी आहे तर ती बनलेली आहे. तर नौदलाची पहिली महिला फायटर आस्था पुनिया बनली आहे, लक्षात ठेवा. आता बघा, एअरफोर्स मध्ये 2016 मध्ये 3 महिला फायटर पायलट सामील झाल्या होत्या, भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग. तर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात प्रवेश करणाऱ्या त्या पहिल्या 3 महिला ठरल्या होत्या. आता भावना कांत यांच्याविषयी मी वैशिष्ट्य माहिती सांगतो, वैशिष्ट्यपूर्ण. अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग प्रत्येकाविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगतो. भावना कांत जे आहे मित्रांनो, तर भारतीय हवाई दलाच्या प्रजासत्ताक दिनाच्या जो काही कार्यक्रम असतो त्यामध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक आहे भावना कांत. 2019 मध्ये ते सहभागी झाल्या होत्या. आपण जर बघितलं तर लढाऊ मोहिमांसाठी पात्र ठरणारी त्या पहिल्या भारतीय लढाऊ महिला वैमानिक आहे. अवनी चतुर्वेदी यांच्याविषयी एक गोष्ट लक्षात ठेवा, एकटीने लढाऊ विमान जे आहे, फायटर प्लेन जे आहे तर ते एकटीने उडवलेलं आहे. सुखोई MK3 सोबत आपण जर बघितलं तर UAE मध्ये त्यांनी एक्स डेझर्ट फ्लॅग 6 नावाचा युद्ध सराव झाला होता हवाई दलाचा, त्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. मोहना सिंगने
LCA तेजस फायटर फ्लीट जी आहे, तेजस विमानाचं जे काही आपण म्हणूया की जी काही फ्लीट आहे म्हणजे तिथं तेजस विमानाचं तुकडी जी आहे तर त्यामध्ये एकमेव फायटर पायलट होते त्या महिला. तेजस मध्ये फायटर फ्लीट मध्ये सामील होण्या अगोदर त्यांनी MiG-21 हे विमान देखील उडवलेलं आहे. तर भावनाकांत अवनी चतुर्वेदी मोहना सिंग या हवाई दलातील पहिल्या महिला फायटर पायलट आहे. तर नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट आहे आस्था पुनिया. नौदलाची स्थापना जी आहे मित्रांनो तर ती 5 सप्टेंबर 1692 ची आहे. आपण जर बघितलं तर कुणी केलेली आहे नौदलाची स्थापना, तर आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या नौदलाची स्थापना जी आहे ती केलेली आहे. म्हणजे ती 1692च्या पण अगोदरची आपल्याला म्हणता येईल. बरोबर, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखलं जातं. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. हे 1892 असेल इथं, 1892. त्यानंतर जर बघितलं तर नवी दिल्लीमध्ये आपलं काय आहे, नौदलाचं मुख्यालय आहे. पण फादर ऑफ इंडियन नेव्ही कोणी, छत्रपती शिवाजी महाराज आहे. सध्याचे ऍडमिरल कोण आहे म्हणजे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आहे, 16वे ऍडमिरल आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न, ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू केली आहे? तर पंडित दीनदयाळ गरिबी मुक्त गाव योजना जी आहे तर ती राजस्थान सरकारने सुरू केली आहे. राजस्थान सरकारने आपण जर बघितलं तर जे काही मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आहे त्यांनी या योजनेची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 5000 गावं निवडली जाणार आहे आणि त्यांना या गावामधील जी काही दारिद्र्य रेषेखालील जी काही कुटुंब आहे त्यांना अबव पॉवर्टी लाईन मध्ये येण्यासाठी मदत केली जाणार आहे, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर येण्यासाठी मदत केली जाणार आहे. आणि 1300 कोटी रुपये जो आहे तर तो खर्च सुद्धा केला जाणार आहे या योजनेसाठी. 9वा प्रश्न आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार कोणते राज्य 1 कोटी नोंदणीकृत शेअर बाजार गुंतवणूकदारांचा आकडा ओलांडणारे तिसरे राज्य बनले आहे? तर 1 कोटी लोक शेअर मार्केटमधील कोणते अशा राज्यातील लोक आहे की जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात? तर ते गुजरात राज्य आहे. बघा, सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य बनलं होतं. महाराष्ट्र राज्यातील 1 कोटी लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. सेकंड राज्य बनलं होतं उत्तर प्रदेश आणि थर्ड बनलेला आहे गुजरात. बघा, तर 1 कोटीचा टप्पा ओलांडणारं गुजरात हे तिसरं राज्य आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात हे अनुक्रमे 3 राज्य आपल्याला बघायला मिळतात. 3 राज्याचा एकूण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा हिस्सा 36% आहे. भारतातील पहिले घोडे रोगमुक्त कंपार्टमेंट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर बघा मित्रांनो, मेरठ उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिले घोडे रोगमुक्त कंपार्टमेंट जे आहे तर ते स्थापन करण्यात आलेलं आहे. तर बघा, WOAH म्हणजे वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ ॲनिमल हेल्थ या संस्थेच्या माध्यमातून भारताला देशातील पहिले घोडे रोगमुक्त कंपार्टमेंट म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळालेली आहे. तर ही सुविधा उत्तर प्रदेशमधील मेरठ कॅन्टोन्मेंट या ठिकाणी रिमाउंट व्हेटनरी कॉप्स सेंटर अँड कॉलेज येथे स्थापित करण्यात आलेली आहे. ही सुविधा भारतीय क्रीडा घोड्यांची आंतरराष्ट्रीय हालचाल आणि स्पर्धा सक्षम करते. तर एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढे जाऊया. महत्वाचा प्रश्न आहे, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च जो काही सन्मान आहे ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो इथं देण्यात आलेला आहे. तर 4 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसाचा जो काही दौरा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केला आणि त्यावेळी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर मोदीजींना 2025 मध्ये जे काही पुरस्कार मिळालेले आहे किंवा वेगवेगळ्या देशांच्या माध्यमातून ते बघा. आपण जर बघितलं तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा पुरस्कार त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाकडून मिळालेला आहे, द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो. त्यानंतर जर बघितलं तर घाना देशाचा द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा पुरस्कार घानाने दिलेला आहे. सायप्रसने 2025 मध्ये ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस 3 ऑफ सायप्रस हा पुरस्कार सायप्रसने दिलेला आहे. मित्रविभूषण पुरस्कार श्रीलंकाने दिलेला आहे. त्यानंतर ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा पुरस्कार जो आहे तो मॉरिशसने दिलेला आहे. तर हे 5 पुरस्कार मॉरिशस, श्रीलंका, सायप्रस, घाना आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या 5 देशांनी 2025 या वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींना पुरस्कार दिलेले
आहे. तर हे सगळे पुरस्कार जे आहे तर हे इथं देण्यात आलेले आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स 2025 पहिल्यांदा कोणत्या तलावात आयोजित करण्यात आले आहे? तर खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स पहिल्यांदा जर आपण बघितलं तर दल सरोवर जे आहे जम्मू काश्मीरमध्ये तर तिथं आयोजित करण्यात आलेले आहे. श्रीनगरमध्ये जे काही दल सरोवर आहे या ठिकाणी पहिले खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स जे आहे तर ते आयोजित करण्यात येणार आहे. बघा आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन, तर टेस्ट क्वेश्चन आधीच मी काढायचं आज विसरलो, पण तरी पण तुम्हाला टेस्ट क्वेश्चन देतो. नौदलात सामील होणारी पहिली महिला वैमानिक कोण आहे? पहिली महिला वैमानिक कोण आहे हे तुम्हाला सांगायचंय. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तुमच्यासाठी हा आहे. दुसरा क्वेश्चन हा आहे की खेलो इंडियाचा कोणता प्रकार जो आहे तर तो 2025 मध्ये पहिल्यांदाच होतोय. खेलो इंडिया गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, खेलो इंडिया विंटर गेम्स, खेलो इंडिया वॉटर गेम्स, खेलो इंडिया बीच गेम्स. तर हे तुम्ही मला सांगायचं आहे. हे झाले 2 क्वेश्चन. अजून एखादा क्वेश्चन जो आहे तर तो मी तुम्हाला ऑन दी स्पॉट सांगतो इथं. बघा टाटा ट्रस्टद्वारे जे काही टाटा ट्रस्टने मदत केलेलं जे काही मित्र क्लिनिक आहे, मित्रा क्लिनिक, तर ते का प्रसिद्ध आहे मित्रा क्लिनिक, याचं वैशिष्ट्य काय हे तुम्ही मला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर सेशन बघत आहोत. हे निश्चितच तुमचे जे काही नॉलेज आहे त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्याचं काम हे सेशन करत असेल. लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे डेली तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल. सुरुवात करूया 12 जुलै 2025च्या करंट अफेअर्सच्या सेशनला. पहिलाच क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. 11वे इंडिया मेज समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर 11वे मेज समिट जे आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा जे काही समिट्स आहेत ते मोस्टली दिल्लीमध्येच आयोजित करण्यात येतात, आणि दिल्ली नाहीतर मग मुंबईमध्ये असतात. तर आपल्याला मोस्टली दिल्लीच उत्तर द्यायचं आहे. 90% जे काही समिट आहे तर ते दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येतात, आणि आंतरराष्ट्रीय समिट जर असेल तर दिल्लीमध्येच मोस्टली असते, नवी दिल्लीमध्ये. मग आता हे मेज समिट नेमकं काय आहे? तर बघा मित्रांनो, 11वं इंडिया मेज समिट जे आहे तर ते मका पीक सगळ्यांना माहित असेल, तर मक्याचं उत्पादन वाढवण्यासाठी ही समिट जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे. इथं तुम्ही कृषी मंत्री बघू शकता, शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली ही समिट जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर नवी दिल्ली येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे FICCI आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च यांनी 11वे इंडिया मका समिट जे आहे 2025 ते आयोजित केलेले आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आहे. भारतात मक्याचं उत्पादन जे आहे ते दुप्पट करण्याचं आपण इथे लक्ष ठेवलेलं आहे. त्याबाबतची योजना सुद्धा आपण सादर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश देशात मका लागवडीला प्रोत्साहन देणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा असणार आहे. त्याचबरोबर अन्न आणि औद्योगिक वापरासाठी मक्याची उपलब्धता जी आहे तर ती सुनिश्चित करणं हा अजून एक उद्देश आपल्याला बघायला मिळतो. तर परत एकदा सांगतो, नवी दिल्ली येथे 11वी इंडिया मेज समिट आयोजित करण्यात आली. मेज समिट जी आहे ती मका विषयक परिषद आहे. या परिषदेचे प्रमुख पाहुणे होते शिवराज सिंग चौहान. मक्याचं उत्पादन दुप्पट करणं, मक्याच्या लागवडीला प्रोत्साहन देणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, अन्न आणि औद्योगिक कामासाठी मक्याचा वापर करणं, तर यासाठी ही समिट जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती. हे तिचे उद्देश आहे. ठिकाण आहे नवी दिल्ली. कुणी आयोजन केलं ते FICCI, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च या दोघांनी मिळून याचं आयोजन केलेलं आहे. आता महत्त्वाच्या समिट आणि त्या कुठे झाल्या याची ठिकाणं बघूया. 6वी बिमस्टेक परिषद जी आहे तर 2025 मध्ये थायलंड बँकॉकमध्ये आयोजित करण्यात आली. जिथं स्टार मार्क करतो त्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाणार. 3री AI ॲक्शन समिट पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. जागतिक सरकार शिखर परिषद दुबई UAE मध्ये झालेली आहे. या 2 सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे.
हिंदी महासागर परिषद मस्कत ओमानमध्ये झाली. वेव्ह समिट मुंबईमध्ये झालेली आहे. राष्ट्रीय पर्यावरण परिषद नवी दिल्ली. 10वा रायसिना संवाद जो आहे तो नवी दिल्ली. रायसिना संवाद आणि वेव्ह समिट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन भुवनेश्वर ओडिशामध्ये झाले. मोस्ट इम्पॉर्टंट. एरो इंडिया 2025 यावर 100% क्वेश्चन येणार. बेंगलोरमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिसरी राष्ट्रीय खान मंत्री परिषद कोणार्क ओडिशामध्ये झाली. पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद गांधीनगर गुजरातमध्ये झाली. 27वे आंतरराष्ट्रीय ग्लास काँग्रेस कोलकातामध्ये झाली. राष्ट्रीय सुशासन परिषद गांधीनगर गुजरातमध्ये झाली. आजकाल सरकारचा सुशासन गुड गव्हर्नन्सवर प्रमुख जोर आपल्याला बघायला मिळतो, म्हणून यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025 नवी दिल्लीमध्ये झाली आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. भारतीय नौदलाच्या कोणत्या युद्ध नौकेवरून विस्तारित पल्ल्याच्या पाणबुडी विरोधी रॉकेट ERASR च्या चाचण्या घेण्यात आल्या? तर ERASR म्हणजे काय? तर E म्हणजे एक्सटेंडेड, R म्हणजे रेंज, A म्हणजे अँटी, S म्हणजे सबमरीन, R म्हणजे रॉकेट. तर एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट असा याचा पूर्णपणे फुल फॉर्म आहे. आपण जर बघितलं हे रॉकेट जे आहे तर ते पाण्यामध्ये 8.5 किलोमीटर खोलीपर्यंत जाऊ शकतं, एवढी याची क्षमता आहे. म्हणून जर आपण बघितलं तर हे पाणबुडी विरोधी रॉकेट आहे. हवेत नाही जाणार आहे, हवेत थोडंसं जाईल आणि नंतर मग हे पाण्यामध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारचं हे रॉकेट असणार आहे. पाणबुडी विरोधी हे रॉकेट आपल्याला बघायला मिळतं. याची रेंज जी आहे तर ती 8.5 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते. INS करवत्ती या जहाजावरून आपण या रॉकेटची टेस्ट घेतलेली आहे. या युद्ध नौकेवरून आपण या रॉकेटची टेस्ट घेतलेली आहे. तर ERASR म्हणजे काय? एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट. आपण जर बघितलं त्याचा विकास कोणी केलेला आहे तर DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने याचा विकास केलेला आहे. INS करवत्तीवरून आपण याची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे. पाणबुडी विरोधी रॉकेट आहे, लक्षात ठेवा. तिसरा क्वेश्चन इथं आहे. जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने नवजात मुलांसाठी जगातील पहिले मलेरिया विरोधी औषध जे आहे कोआर्टेम बेबीला मान्यता दिलेली आहे? तर जगातील पहिलं मलेरिया विरोधी औषध जे आहे जे लहान मुलांसाठी बनवण्यात आलेलं आहे तर ते स्वित्झर्लंडने बनवलेलं आहे. तर कोआर्टेम बेबी नावाचं औषध आहे बघा, लक्षात ठेवा. मलेरियासाठी हे औषध वापरलं जाणार आहे. हे औषध 2 ते 5 किलो वजनाची जी काही मुलं असणार आहे, वजनाची, वयाची नाही, वजनाची नवजात मुलं म्हणजे झालेली मुलं, तर त्यांना हे औषध मलेरियाचा विरोध करण्यासाठी, मलेरियाच्या विरुद्ध आपण जर बघितलं प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी हे औषध जे आहे ते दिले जाणार आहे. तर स्वित्झर्लंडची कंपनी आहे स्विस मेडिकने हे औषध बनवलेलं आहे. पुढे जाऊया. कोणत्या राज्य सरकारने प्रति कुटुंब 10 लाखापर्यंत कॅशलेस उपचार सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री आरोग्य योजना जी आहे तर ती पंजाब सरकारने सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं तर आजकाल हे जे काही फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी दिल्या जातात त्यांना फ्रीबीज म्हटलं जातं. तर तुम्ही मला जे काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करणारी जी काही मुलं आहात तर तुम्ही फ्रीबीज हे जे फ्रीबीज आहे म्हणजे फुकटमध्ये गोष्टी देणं, फुकटमध्ये लोकांच्या अकाउंटमध्ये पैसा टाकणं, तर याच्यावर तुम्ही आन्सर रायटिंग करायचं आहे की फ्रीबीजचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे परिणाम होतो हे थोडक्यात स्पष्ट करा. तर हे तुम्ही उत्तर जे आहे ते लिहून मला पाठवायचं आहे. नंबर मी देतो 9766052607. तर या नंबरवर आन्सर रायटिंग करून तुम्ही मला तुमचा आन्सर जे आहे ते पाठवायचं आहे. तर पंजाब सरकारने मुख्यमंत्री आरोग्य योजना जी आहे तर ती सुरू केलेली आहे. ही योजना जी आहे या अंतर्गत 10 लाखापर्यंतचा उपचार जो आहे पंजाबमध्ये तर तो मोफत मिळणार आहे, कॅशलेस मिळणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. मग 5वा क्वेश्चन. 1 जानेवारी 2026 पासून कोणता देश युरोला अधिकृतपणे चलन बनवून युरोझोनचा 21वा सदस्य होणार आहे? तर बघा मित्रांनो, युरो हे जे चलन आहे हे 20 देशांचं चलन आहे आणि आता 21वा देश बनणार आहे बुल्गेरिया. तर बुल्गेरिया युरोझोनचा पार्ट बनणार आहे आणि कितवा देश बनणार आहे? युरो चलन स्वीकारणारा. तर 21वा देश बनणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे आजच्या सेशन मधला हा सुद्धा प्रश्न. मग आपण जर बघितलं तर युरोपियन युनियनचे जे काही अर्थमंत्री आहे त्यांनी 1 जानेवारी 2026 पासून बल्गेरियाला युरोझोनचा पार्ट बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बल्गेरिया सुद्धा आता अधिकृतपणे युरो चलन वापरेल. मग कधीपासून?
तर 1 जानेवारी 2026 पासून बल्गेरियामध्ये युरो चलन जे आहे ते लागू केलं जाणार आहे. आणि टोटल आता युरो चलन वापरणाऱ्या देशांची संख्या किती होणार आहे? 21. तर हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आपण जर बघितलं तर युरो चलन वापरणारा जो देश असतो तर त्याचा अधिकृत चलन युरो तर बनतं, पण त्याला युरोपियन मध्यवर्ती बँकेचे जे काही आर्थिक धोरण आहे त्याचं सुद्धा पालन करावं लागतं. पुढचा क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये ऍपलचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऍपल कंपनीमध्ये, ज्याचा तुम्ही बऱ्यापैकी मुलं फोन यूज करतच असाल, तर ऍपल कंपनीमध्ये जर बघितलं तर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जे आहे ते सबीह खान बनलेले आहे. हे भारतीय वंशाचे आहे, हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहे सबीह खान. बघा मित्रांनो, 8 जुलै 2025 रोजी हा निर्णय घेण्यात आला की सबीह खान यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर बनवायचं आहे. ऍपल जर बघितलं तर ऍपल ही टॉपची कंपनी आहे. आपण जर बघितलं तर एक अमेरिकन कंपनी आहे. 1 एप्रिल 1976 ला स्थापना झालेली आहे. मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर आपण चालू घडामोडीची बॅच सुरू करतोय मित्रांनो. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. 2024च्या कंप्लीट चालू घडामोडी आणि 2025 या वर्षाच्या सुद्धा पूर्ण चालू घडामोडी या बॅच मध्ये कव्हर होणार आहे. आपण जर बघितलं तर टॉपिक नुसार लेक्चर असणार. राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, पुरस्कार, निधन वार्ता, महत्वाची व्यक्ती, पर्यावरणीय घडामोडी, कृषी विषयक घडामोडी, तर हे सगळे सेक्शन कव्हर केले जाणार आहे. 12 महिन्याचा कालावधी आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 999 फी असणार आहे. इथं तुम्ही डिस्काउंटसाठी CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा, फी मध्ये अधिक डिस्काउंट मिळणार आहे. बघा मित्रांनो, या व्यतिरिक्त अभ्यास मित्राच्या काही फाउंडेशन बॅच आहे. राज्यसेवा आणि कंबाईनच्या फाउंडेशन बॅच. राज्यसेवेची एक बॅच जर तुम्ही घेतली तर त्यासोबत तुम्हाला 5 बॅच मिळणार आहे. ऑलरेडी राज्यसेवेच्या बॅच मध्ये तुमचा प्री आणि मेन्सचा सिलेबस कंप्लीट होतोय. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच, NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज हे तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. आणि सेम कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये प्री मेन्सचा सिलेबस असेल, प्लस तुम्हाला या बॅच मध्ये 4 कोर्सेस दिले जातील. NCERT वगळता सगळे कोर्सेस जे राज्यसेवा फाउंडेशन बॅच मध्ये मिळतील तेच कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे. आपण जर बघितलं कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर आपण विजेता बॅच 1 सुरू केली आहे आणि वेगवेगळ्या व्हॅलिडिटी ठेवलेल्या आहे. 6 महिने, 9 महिने, 12 महिने, त्यानुसार फी जी आहे तर ती सुद्धा आपण वेगवेगळी ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही बॅच जॉईन करू शकता. सेम राज्यसेवेची विजयश्री बॅच त्याच प्रकारे आपण ठेवलेली आहे. 3 महिने, 6 महिने, 12 महिने. या दोन्ही बॅचेस मध्ये टेस्ट सिरीज असणार आहे, नोट्स असणार आहे आणि दोन्ही बॅचेसचा सिलेबस परीक्षेच्या जवळपास 1 महिना अगोदर कंप्लीट केला जाणार आहे. आपण यशोदय बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे ग्रुप C च्या मुख्य परीक्षेसाठी. मित्रांनो, या बॅच मध्ये सुद्धा मुख्य परीक्षेचे सिलेबस, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच. आपलं टार्गेट आहे कोणत्याही परीक्षेमध्ये 70+ प्रश्नांचं टार्गेट आहे. त्यासाठी आपण 21,000 PYQ प्लस बॅच जी आहे ती सुरू केली आहे. ही सब्जेक्ट वाईज सुद्धा तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळेल. या तुम्हाला नोट्स मिळतील बॅच घेतल्यानंतर, या तुम्ही सेपरेट घेऊ शकता. ही टेस्ट सिरीज मिळेल. उद्या आपला या टेस्ट सिरीजचा पहिला पेपर होणार आहे. तर बघा मित्रांनो, आता हे जे काही बॅचेस आहे तर यासाठी अभ्यास मित्राचा ऍप डाउनलोड करा. एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे तर ऍप ओपन करा. इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता की राज्यसेवेची बॅच पाहिजे की कंबाईनची पाहिजे. त्यानंतर स्टोअर नावाच्या ऑप्शन मधून सुद्धा तुम्ही बॅच सिलेक्ट करू शकता. एकदा का बॅच सिलेक्ट केली तिच्यावर क्लिक करा. इथं तुम्हाला रीड मोरचा ऑप्शन बघायला मिळेल. क्लिक केल्यानंतर, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. तर सगळ्यात शेवटी या आणि हॅव अ कुपन अप्लाय हिअर अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल. तर तिथं कुपन कोड टाका CJ लाईव्ह. समोर स्पेस नका देऊ आणि अप्लाय करा. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. फी पे करा आणि क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आजच्या सेशनचा. आशियातील सर्वात जुनी हत्तीन वत्सला जुलै 2025 मध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्पात मृत्युमुखी पडलेले आहे? तर आशियातील सगळ्यात आपण म्हणूया वयोवृद्ध हत्तीन, जिचं एज जे आहे ती जवळपास 104-105 वर्ष जे आहे तर एवढं तिचं एज होतं. ही पन्ना व्याघ्र प्रकल्प जो आहे मध्य प्रदेशचा, तर इथे तिचा मृत्यू झालेला आहे. तर पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण जर बघितलं आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्तीन जी आहे वत्सला, तिचा मृत्यू झाला. 104 वर्ष हिला कंप्लीट झाले होते. 1919 च्या आसपास तिचा जन्म आहे, कन्फर्म नाहीये, पण हिचे 104 वर्ष जे आहे तर ते हिचे कंप्लीट झालेले आहे. आशियामध्ये सगळ्यात जास्त दिवस जगलेली हत्तीन आहे जिचं नाव वत्सला आहे. पुढे जाऊया 8वा क्वेश्चन.
21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन सेवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या भारतीय राज्याच्या पोलिसांनी 95 पदकं जिंकून इतिहास रचलेला आहे? तर बघा, पहिली गोष्ट आपण हा प्रश्न समजून घेण्यासाठी डायरेक्ट पदक तालिकेमध्ये जाऊया. आपले जे काही पोलीस आहे, प्रत्येक देशाचे पोलीस आणि जे काही अग्निशामक दलाचे जे काही अधिकारी असतात, जे काही कर्मचारी असतात, तर त्यांच्यामध्ये जे काही खेळाडू आहे पोलिसांमध्ये, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये, त्यांच्या स्पर्धा आयोजित होतात आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त पदकं अमेरिकेने जिंकली 1354, भारताने 588 पदकं जिंकली आणि ब्राझीलने 743 पदकं जिंकली. भारत या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भारताने 280 गोल्ड मेडल जिंकली. गोल्ड मेडल नुसार भारत दुसरा क्रमांक यायला पाहिजे, पण या स्पर्धेमध्ये आपल्याला तिसरं स्थान मिळालेलं आहे. तर इथं पदकानुसार, पदकांच्या संख्येनुसार ही स्थानं देण्यात आलेली आहेत. तर हे 280 जे काही आपण सुवर्ण पदकं जिंकलेली आहे, हे 280 सुवर्ण पदकांपैकी फक्त 95 पदकं जी आहे तर ती उत्तर प्रदेश पोलिसांनी जिंकलेली आहे. म्हणून इथं प्रश्न बघा काय आहे, 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन सेवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या भारताच्या राज्याच्या पोलिसांनी 95 पदकं जिंकून इतिहास रचला? 280 पैकी 95 सुवर्ण पदकं जी आहे तर ती उत्तर प्रदेश पोलिसांनी जिंकलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं, सगळ्यात जास्त सुवर्णने एकूण पदकं आपण किती जिंकली? तर 588 जिंकली, बरोबर. तर 588 पदकांमध्ये 95 पदकं जी आहे ती एकट्या उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी जिंकलेली आहे. मी सुवर्ण म्हणलं तुम्हाला चुकून सुरुवातीला. या स्पर्धेची 21वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. बर्मिंगहम या ठिकाणी, अमेरिकेतील अलाबामामधील बर्मिंगहम या ठिकाणी हिचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढे जाऊया. 9वा प्रश्न. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ॲग्रीटेक इनोव्हेशन हब आणि स्टार्टअप टेक्नॉलॉजीचे शोकेस उद्घाटन कुठे केले? तर आपण जर बघितलं तर ॲग्रीटेक इनोव्हेशन हब आणि त्याचबरोबर जर बघितलं तर स्टार्टअप टेक्नॉलॉजी प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे, कृषी विषयक आपण म्हणूया इनोव्हेशन करण्यात आलेल्या जे काही गोष्टी आहे त्याचं प्रदर्शन जे आहे, तर ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्याचं उद्घाटन जे आहे ते मेरठ उत्तर प्रदेशमध्ये केलं आहे. तर बघा, कृषी विषयक जे काही संशोधन होतं, जे काही इनोव्हेशन होतं, त्याबाबतचं एक प्रदर्शन जे आहे तर ते सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ मेरठमध्ये जे आहे तर त्या ठिकाणी हे प्रदर्शन बनवण्यात आलं होतं. आणि आपण जर बघितलं तर शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण आणि कौशल्य विकास राज्यमंत्री श्री जयंत चौधरी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या इनोव्हेशन हबचा प्रमुख उद्देश आहे की कृषी विषयक जे काही तंत्रज्ञान आहे तर ते विकसित करणारे जे काही स्टार्टअप आहे त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांनी तयार केलेल्या गोष्टींचं, त्या तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करणं आणि शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं. पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये भारताच्या कोणत्या किनारी प्रदेशामध्ये ग्रेट हॉर्निबलचे दुर्मिळ दर्शन नोंदवले गेले आहे? तर जिथं पर्यावरण जे आहे ते एकदम चांगलं बघायला मिळतं तिथं ग्रेट हॉर्निबल आपल्याला बघायला मिळतं. तर कक्कमपारा केरळमध्ये आपल्याला ग्रेट हॉर्निबल हा पक्षी जो आहे तो बघायला मिळालेला आहे. तर दुर्मिळ याचं दर्शन होतं, मग ते आपल्याला कुठे झालेलं आहे? केरळमध्ये झालेलं आहे. तर याचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर बुसेरोस बायकॉर्निस. पुढे जाऊया. 11वा प्रश्न. कलात्मक जिम्नॅस्टिक जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर बघा मित्रांनो, 53वी आर्टिस्ट जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप जी आहे ते जकार्ता इंडोनेशियामध्ये आयोजित होणार आहे. तर इंडोनेशियामध्ये पहिल्यांदा जागतिक एक मोठी क्रीडा स्पर्धा जी आहे ती इंडोनेशिया आयोजित करत आहे. आपण जर बघितलं या स्पर्धेमध्ये जगभरातील अव्वल जिम्नॅस्ट जे आहे तर ते सहभागी होणार आहे. इंडोनेशियामध्ये आयोजन होणार आहे. इंडोनेशिया पहिल्यांदाच अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत आहे. 12वा क्वेश्चन आहे. जुलै 2025 मध्ये आशिया पॅसिफिकसाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची 7वी प्रादेशिक समिती बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स, जिचा अध्यक्ष भारत आहे, उपाध्यक्ष फ्रान्स आहे. म्हणून तुम्हाला इथं समोर फ्रंटला आपले नरेंद्र मोदीजी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन दिसत असतील. मोबाईलमध्ये एकदमच छोटं दिसत असेल, पण मोदीजी तर उठूनच दिसतात हे सगळ्यांमध्ये, हे म्हणायला काही हरकत नाहीये. ते तुम्हाला समोर दिसतच असतील. तर या विषयक परिषद जी आहे ती कोलंबो श्रीलंकामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स विषयक आपण जर बघितलं तर एशिया पॅसिफिकची 7वी प्रादेशिक बैठक कोलंबो श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर हिचा उद्देश काय आहे? तर एशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणे, इनोव्हेशन जे आहे ते वाढवणे आणि इन्व्हेस्टमेंटला प्रोत्साहन देणे.
आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 11वे मेज समिट जे आहे तर ते कोणत्या पिका संबंधित आहे हे तुम्ही मला सांगायचंय. आशियातील सर्वात जुनी हत्ती जी नाव काय आहे, जिचं वयाच्या 104व्या वर्षी निधन झालं आहे. आणि ERASR हे जे काही मिसाईल आहे तर ते कशाच्या विरोधी याचा वापर होणार आहे. तर याची उत्तरं तुम्हाला द्यायची. हे 3 आजचे लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन असणार आहे. तर आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली लेक्चरच्या अपडेट्ससाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाचं पेज फॉलो करा आणि त्याचबरोबर अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा. मित्रांनो, या लेक्चरची PDF तुम्हाला अभ्यास मित्रच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध होऊन जाईल. तर थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.